एक म्हणजे हॉरिझॉन्टल सपोर्ट अँड रेजिस्टन्स, सेकंड ऑप्शन होता आपला की ट्रेंड लाईन्स, आपण ट्रेंड लाईन्स बघितलं होत्या. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की मुव्हिंग ॲव्हरेजेस. हे बघा मुव्हिंग ॲव्हरेजेस, की कोणताही स्टॉक खाली येताना मुव्हिंग ॲव्हरेजेस कसे सपोर्ट करतो, आणि कोणताही स्टॉक जेव्हा एखाद्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या खालती असतो तेच मुव्हिंग ॲव्हरेज त्याला ॲज अ रेजिस्टन्स वर्क करतं. हे सगळं आपण मागच्या बेसिक लेक्चरमध्ये किंवा फाउंडेशन लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं. अगेन खालच्या साईडला बघितला तर ट्रेंड लाईनचा आपण अभ्यास केला होता. आणि या सगळ्यामध्ये एक महत्वाची गोष्ट होती की ट्रेंड लाईन कधी ब्रेकआउट होतो, सपोर्ट अँड रेजिस्टन्स कधी ब्रेकआउट होतो, या गोष्टी पण आपण त्याच्यामध्ये अभ्यास केलेला होता. त्याचं एक्झाम्पल इथे आहे, ट्रेंड लाईन कधी ब्रेकआउट होते. अगेन हॉरिझॉन्टल सपोर्ट अँड रेजिस्टन्स कधी ब्रेकआउट होतो हे पण आपण आयडेंटिफाय केलं. तरी पण एकदा समराइज करायचं असेल तर मी सांगतो शॉर्टकटमध्ये, जेव्हा पण एखाद्या रेजिस्टन्सचा आणि सपोर्टचा मोर दॅन 3 टाइम्स हिट झाला तर याचा अर्थ की ती सपोर्ट किंवा तो रेजिस्टन्स वीक होत चाललेला आहे, आणि ज्या साईडला आपल्याला एक क्लोजिंग भेटेल त्या साईडला मग आपण ट्रेड करू शकतो. मग आता असं आहे का 3 टाइम्स नंतर लगेच 4 टाइमला आपल्याला ब्रेकआउट भेटेल? नाही, फक्त आपण प्रिपेअर व्हायचं की आता 3 टाइम हिट झालेला आहे, स्वतः हा रेजिस्टन्स किंवा सपोर्ट वीक झालेला आहे. जेव्हा पण मग तुम्हाला इथे कन्सोलिडेशन होऊन ब्रेकआउट बघायला भेटेल तेव्हा मग ब्रेकआउट येऊ शकतो. बऱ्याच टाइम मला काय होतं, मार्केटमध्ये एक मोमेंटम येतो आणि फेक ब्रेकआउट भेटतो आणि परत मार्केट या झोनमध्ये अडकून येतं. मग तेव्हा लक्षात घ्यायचं आहे आपल्याला खरंच सपोर्ट किंवा रेजिस्टन्स वीक झालेला आहे की नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण लास्टचा एक सेक्शन बघितला होता. ठीक आहे, आपण एवढं हे ट्रेंड लाईन्स ब्रेकआउट वगैरे आपण बघितलं होतं. परत बघितलं होतं की रिस्क रिवॉर्ड काय असतं, आणि शेवटचा एक सेशन बाकी होता तो आता आपण या कोर्समध्ये कम्प्लीट करून घेऊया. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? आवाज, ऑडिओ, व्हिडिओ सगळं क्लिअर येतं तुम्हाला? हँड रेस करत चला. हा, नाही बोललात तरी चालेल, पण ते हँड रेस केलं तर मला रिस्पॉन्स समजून जाईल तुमचा. ओके, आता येऊया सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिकवर. आता हे बघा, आता आपण हळूहळू पुढे जाणार आहे, टेक्निकल अनालिसिस पूर्णपणे शिकणार आहे. पण त्याच्या मागं एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट समजून घेणं आहे की मार्केटमध्ये 99% ट्रेडर्स लॉसेस करतात, किंवा 95च्या आसपास पर्सेंट सेबीचा रोल आहे की 90% लॉस करतात आणि 10% पैसे बनवतात. पण मी स्वतः असं म्हणतो, जेवढा पण माझा एक्सपिरियन्स आहे, जे हेवी अमाऊंट ऑफ मनी कमवत आहेत ना ते फक्त 1% ट्रेडर्स कमवत आहेत. आणि फक्त कशाच्या बेसिसवर, की या चुका टाळून, कोणत्या, जे 99% ट्रेडर्स लॉसेस करतात ज्या कारणामुळे, जर हे कारण तुम्ही टाळले, म्हणजे तशा ट्रेड्स तुम्ही करण्याच्या टाळल्या, तर मग तुम्ही 1% मध्ये येण्यात कॅपेबल आहे. म्हणूनच आपल्या चॅनलचं नाव आहे 1% ट्रेडर्स मराठी. ठीक आहे, हा टॉपिक थोडासा बाजूला ठेवूया. आणि सगळ्यात पहिल्यांदा आता मी जे तुम्हाला शिकवतोय ते पूर्णपणे इंट्राडेवर पण तुम्ही अप्लाय करू शकता आणि स्विंग ट्रेडिंग वरती अप्लाय करू शकता. फक्त खालच्या सेक्शन मध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजीचा सेक्शन आहे, तिथे 1-2 स्ट्रॅटेजी फक्त एक्सेप्शन आहेत. तर तुम्हाला जे काही शिकवतोय तो तुम्ही दोन्ही टाइम फ्रेम मध्ये यूज करू शकता. इंट्राडेसाठी कोणता टाइम फ्रेम सांगितलं होता मी? 5 मिनिट ते 15 मिनिट, आणि स्विंग ट्रेडिंग साठी मोर दॅन 1 आवर, 1 आवर पासून 1 डे किंवा 1 वीक असं तुम्ही टाइम फ्रेम यूज करू शकता. वाटलं तर लिहून घ्या. इंट्राडे साठी तुम्ही 5 मिनिट ते 15 मिनिटचे चार्ट बघायचे, आणि स्विंग साठी 1 आवर पासून 1 डे पर्यंत चार्ट बघायचे. ठीक आहे, आता ऑप्शन ट्रेडिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं, आता हे बघा, ऑप्शन ट्रेडिंग ऍक्च्युअल बनलं कशासाठी होतं त्याचं रिझन देतो. आता कन्सिडर करा, मी किंवा तुम्ही, आपण 5 लाखाची इन्व्हेस्टमेंट स्टॉक्स मध्ये केलेली आहे. कधी केली होती? समजा नोव्हेंबर महिन्यामध्ये, आता रिसेंटली मागच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण 5 लाख रुपये गुंतवले होते. समजा मी टीसीएसचा स्टॉक घेतलाय, रिलायन्सचा स्टॉक घेतलाय, किंवा निफ्टी फिफ्टीतले काही स्टॉक्सची होल्डिंग केलेली आहे. मग या 5 लाखावर मला काहीतरी प्रॉफिट झालेला होता. मग समजा तो असेल, कन्सिडर करा तो 20% मला प्रॉफिट झाला होता. मग आता स्टॉक मार्केट तर क्रॅश होतंय, पाठीमागे आता 40% अप्रॉक्स 3-4 हजार पॉईंट मार्केट खाली आले. मग या मार्केटमध्ये तुमचा हा जो प्रॉफिट झालाय, भलेही तुम्ही 1 वर्ष लागला असेल तुम्हाला, की 5 लाख गुंतवून तुम्हाला 20% कमवायला 1 वर्ष गेला, पण केवळ 4 महिन्यात तुमचा हा पूर्ण पोर्टफोलिओ डाऊन झालेला दिसतोय. मग या गोष्टी टाळण्यासाठी, आता आपला अमाऊंट तर छोटा आहे, याच्या ऑपोजिट जे मोठे इन्स्टिट्यूशन फंड आहेत त्यांची करोडोची इन्व्हेस्टमेंट असते, जे मोठे बिग प्लेयर्स आहेत ज्याला आपण शार्प प्लेयर्स म्हणतो, त्यांची इन्व्हेस्टमेंट करोडो मध्ये असते. मग त्यांना एवढा मोठा लॉस सहन करता येतो का? नाही. ते काय करतात, ऍक्च्युली त्याचा हेजिंगसाठी ऑप्शन ट्रेडिंगचं इंट्रोडक्शन केलं होतं. जसं की कन्सिडर करा, माझा 1 लाखाचं इन्व्हेस्टमेंट आहे, 1 लाखाचं इन्व्हेस्टमेंट प्लस 20% गेलं, म्हणजे 1,20,000 रुपये झाले, आणि मार्केटमध्ये आता जसा क्रॅश होतोय तसा क्रॅश येतोय.
मग या ड्युरेशन मध्ये असं नाही होत की तुम्ही इन्व्हेस्टमेंट काढून टाकायची तुमची, असं करत नाही, कारण की तुम्ही इन्व्हेस्टिंग लॉंग टर्म साठी केली, पुढच्या 5 वर्षासाठी 10 वर्षासाठी. मग या इन्व्हेस्टर्सना एक लॉस थोडासा रिकव्हर व्हावा याच्यासाठी ऍज अ हेजिंग पोझिशन्स म्हणून ऑप्शन्सचं इंट्रोडक्शन झालं होतं. आता ऑप्शन्सचं इंट्रोडक्शन म्हणजे काय की एक ऑप्शनचे प्रीमियम, जे की समजा आता मार्केट क्रॅश करतंय तर तुम्ही पुट बाय करायचा, किंवा सिम्पली मी रिलायन्सची होल्डिंग केलेली आहे 1 लाख स्टॉक 1 लाख रुपयाची, आणि समजा मला वाटतं की आता रिलायन्स 1-2 महिने डाऊनच राहील किंवा खाली पडतोय, तर मी रिलायन्सचे पुट सेल करणार, पुट बाय करणार. म्हणजे काय होईल, भलेही माझी इन्व्हेस्टमेंट लो चालली असेल तरी मी पुट बाय केल्यामुळे जरी हा स्टॉक खाली पडत असेल तरी पुट मध्ये मला प्रॉफिट्स होतात. याच्यामुळे ऑप्शन ट्रेडिंग इंट्रोडक्शन मध्ये आणली होती. कळालं मेन उद्देश काय ऑप्शन ट्रेडिंगचा. आणि ऑप्शन ट्रेडिंग दोन्ही गोष्टीत होते, स्टॉक्स मध्ये पण तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करता येते आणि इंडेक्स मध्ये पण ऑप्शन ट्रेडिंग करता येते. इंडेक्स म्हणजेच आपले निफ्टी 50 असेल, सेन्सेक्स असेल, निफ्टी बँक असेल, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. तर या सेगमेंट्स मध्ये तुम्हाला इंट्राडे ट्रेड करता येतं, दोन्ही मध्ये ऑप्शन ट्रेडिंग करता येते. आता मुळात ऑप्शन ट्रेडिंग कशामुळे आली हे कळालं तुम्हाला. तुमच्या ज्या निगेटिव्ह चाललेल्या पोझिशन्स आहेत त्याला फक्त व्यवस्थित काहीतरी कॅपेबल बनवण्यासाठी, म्हणजे काहीतरी लॉस रिकव्हर व्हावा. समजा माझे 1,20,000चे 80,000 रुपये झाले, तर ऍटलीस्ट जो 40,000 रुपये लॉस होतोय या स्पेसिफिक पिरियड मध्ये, तर त्या 40,000 मधले 20-30,000 रुपये तरी रिकव्हर व्हावे यासाठी ऑप्शन ट्रेडिंग इंट्रोडक्शन मध्ये आणलेली होती. समजलं? हँडरेस करा एकदा. ओके चालेल. आता येऊया ऑप्शन ट्रेडिंग मध्ये बाईंग काय आणि सेलिंग काय. मला माहिती आहे बऱ्याच जणांना माहित असेल किंवा नसेल, तरीही आपण पूर्णपणे त्याच्या मागची सायकोलॉजी पण समजून घेतोय. आता एक लक्षात घ्या, ऑप्शन ट्रेडिंग कशामुळे आली आपल्याला समजलं. आता ऑप्शन ट्रेडिंग मध्ये ऍक्च्युअली हेजिंग करण्यासाठी ऑप्शन ट्रेडिंग आली, पण त्याला लोकांनी ऍज अ गॅम्बलिंग घ्यायला स्टार्ट केली. लोकांनी काय केलं, त्याच्यामध्ये बाईंग करायला स्टार्ट केली आणि विनाकारण ट्रेड्स घेऊन लॉसेस घेण्याचं एक नवीनच काहीतरी मार्केटमध्ये आणलं. आता दुसरे असतात ऑप्शन सेलर्स, जे की ऑप्शन सेल करतात. आता बाईंग आणि सेलर मधला डिफरन्स सांगतो, त्याच्या अगोदर बाईंग आपण पूर्णपणे समजून घेऊया. ऑप्शन बाईंग म्हणजे की जो कोणता आपण ऑप्शन बाय करतोय, याचा अर्थ तुम्ही प्रीमियम बाय करताय. म्हणजे समजा एक स्टॉक इथे आहे, सो आपण खालती जाऊया, सो तुम्हाला क्लिअरली कळेल. ओके, आता ऑप्शन बाईंग आपण बघतोय. ऑप्शन बाईंग मध्ये सगळ्यात 2 महत्वाचे पॉइंट आहेत. एक म्हणजे कॉल, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो सीई, आणि दुसरा आहे की पुट, ज्याला आपण म्हणतो की पी. हे लक्षात ठेवा, ज्याला कोणाला माहित नसेल त्याला. म्हणजे कॉल, आता ऑप्शन बाईंग करताय म्हणजे कॉल किंवा पुट दोन्हीपैकी एक बाय करावं लागतं. आता बाईंग इन द सेन्स काय, समजा निफ्टी 50 सध्या 22,000च्या लेवलला चालू आहे. ओके, तर मला वाटतं की निफ्टी 50 पुढे 100-200 पॉईंट जाऊ शकतो. म्हणजे मी एक्सपेक्टेशन करतो की मार्केट उद्या 200-300 पॉईंट वरती रॅली करू शकतो. तर मग मी काय करेल, सिम्पली 22,000चा कॉल बाय करेल. कॉल का बाय करतोय, कारण की मला असं वाटतं मार्केट वरच्या साईडला मोमेंटम करू शकतं, आणि जर मला वाटलं मार्केट खालच्या साईडला मोमेंटम करू शकतं, तर मार्केटमध्ये मी सिंपल काय बाय करणार, पुट बाय करणार. म्हणजेच 22,000चा पुट बाय केला म्हणजे मार्केट जर खाली पडलं तर मला त्या हिशोबानुसार मला प्रॉफिट्स भेटायला लागतात. समजलं कॉल आणि पुट काय. आता येऊया सेल. कॉल आणि पुटच्या सेल मध्ये काय असतं. आता हे जर झालं बाईंग वाले. आता सेलिंग मध्ये काय होतं, समजा एक 2 लेवल्स पकडूया आपण. एक म्हणजे 22,000 आणि एक म्हणजे 22,500. ठीक आहे. आता बघा, जे कोणी ऑप्शन सेलर असतो त्याची इच्छा असते की मार्केट एकतर साइडवेज राहावं किंवा त्या लेवलच्या वरती राहावं किंवा खालती राहावं. आता कसं एक्झाम्पल बघूया. समजा मी ऑप्शन सेलर आहे, माझ्याकडे कॅपिटल खूप चांगलं आहे, 5 लाख 10 लाख कॅपिटल आहे. तर मी काय एक्सपेक्ट करणार की 22,000च्या मार्केट वरतीच राहावं, म्हणजे 22,000च्या खालती येऊ नये. तर मी इथे काय करेल माहिती आहे का, ॲज अ ऑप्शन सेलर मी इथे 22,000चा पुट सेल करेल. कळालं? पुट सेल का केला मी, का तर मार्केट खालती पडू नये, मार्केट काय व्हावं 22,000च्या वरतीच राहावं. ऍज अ ऑप्शन बायर मी काय केलं असतं, मार्केट जर खाली पडायची इच्छा असली असती माझी तर मी 22,000चा पुट बाय केला असता. आणि ऍज अ ऑप्शन सेलर मार्केटमध्ये मार्केटमध्ये काय वाटतं, मार्केट 22,000च्या वरती तरी राहावं, याच ठिकाणी साइडवेज जरी राहिलं तरी मला प्रॉफिट होईल, आणि मार्केट कामापेक्षा जरी वरती गेलं
तरी पण मला प्रॉफिट राहील. 22,000 ज्यांनी सेल केला आहे त्यांना. आणि ज्यांनी 22,500 एक्झॅक्टली जर मला वाटत असेल मार्केट 22,500च्या खाली राहावं तर ऍज ऑप्शन बायर मी काय करू शकतो, पुट बाय करू शकतो. पण इथे ऑप्शन सेलर काय करतोय, कॉल सेल करतोय. एकदा परत सिम्प्लिफाय करतो. तुम्हाला ऑप्शन बाईंग कळालं. कॉल म्हणजे काय की मार्केट जर वरती जाणार असेल तर तुम्ही कॉल घेणार. जर तुम्हाला कळालं की मार्केट खालती पडणार आहे तुमच्या अनालिसिस नुसार तर तुम्ही पुट बाय करणार. आता ऍज ऑप्शन सेलर काय असतं, मार्केट जर मला वाटतं की वरच्या साईडला राहावं किंवा आहे त्याच ठिकाणी जरी राहिलं तरी मला चालेल ऍज ऑप्शन सेलर. मग मी काय करेल, सिम्पली या ठिकाणी पुट सेल करेल. ते आपण चार्ट वरती बघणार आहेत त्याच्यामुळे फक्त बेसिक लक्षात घ्या, पुट सेल करणार आहेत. आणि जर मला वाटलं की मार्केट एका लेवलच्या खालतीच राहावं, मार्केट त्या लेवलच्या वरती जाऊ नये, जसं की आता 22,000ची लेवल बघितली, मला वाटतं की मार्केट 22,000च्या वरती जाऊ नये, येणाऱ्या एक्सपायरी पर्यंत मार्केट इथेच राहावं किंवा याच्या खालती राहावं, तर मी काय करेन, कॉल सेल करेल ऍज ऑप्शन सेलर. हा दोघात डिफरन्स आहे. आता ऍज ऑप्शन बायर आणि ऍज ऑप्शन सेलर काय डिफरन्स आहे, चला आता चार्ट वरती घेऊन जातो. नोट्स बनवत चला बरं का, खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण की मी जी समरी देणार आहे त्याच्यामध्ये सगळे टॉपिक्स मेन्शन नसणार आहेत. त्याच्यामुळे जे काही इम्पॉर्टंट वाटते ते लगेच लिहून घेत चला. स्क्रीन दिसते सर्वांना? ओके, एकदा ठीक आहे, हे फिबोनाची वगैरे काढतो. आता बघा, ज्यांनी ज्यांनी कालचं अनालिसिस बघितलं होतं त्याच्यात मी एक पॉईंट मेन्शन केला की मार्केट डायरेक्टली फॉल करत नाही, मार्केट 22,000वर 100% सपोर्ट घेणार. आणि हे आपल्या पुढे जेव्हा आपण एक स्ट्रॅटेजी आहे त्याच्यानुसार तुम्हाला तिथे लक्षात येईल की मार्केटने ते सपोर्ट काय घेतला. बरं, तो पॉईंट पुढे शिकणार आहेत आपण, तो सुद्धा बाजूला ठेवूया. आता कन्सिडर करा, मला कळालं होतं की मार्केट इथून वरती जाणार आहे. जसं की बघा, मार्केट 22,000 म्हणजे एक राऊंड नंबर लेवल आहे, प्लस इथे एक मार्केटने हॅमर कॅन्डल बनवली, मार्केट डाऊनफॉल मध्ये होतं. आपण अजून एक गोष्ट बघितली होती, मार्केट जेव्हा डाऊनफॉल मध्ये असतं आणि तेव्हा जर हॅमर कॅन्डल बनवली तरच आपण कॉल साईडसाठी ट्रेड करायचं, म्हणजे मार्केटमध्ये बाईंग करू शकतो. आणि जर मार्केट वरच्या साईडला असेल आणि मार्केटमध्ये जर पुट साईडला म्हणजेच डाऊन साईडला जर इन्व्हर्टेड हॅमर बनवली तरच आपण मार्केटमध्ये डाऊन साईडसाठी ट्रेड करू शकतो. जर समजा मार्केट ऑलरेडी डाऊन आहे आणि डाऊन मार्केटमध्ये जर मला इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल बनवली तर मी याच्यावर ट्रेड करेल का? नाही करणार. कारण की मार्केट ऑलरेडी डाऊन आहे म्हणजे सेलरचं प्रेशर जास्त आहे, आणि या कॅन्डल मागे मला काय समजतंय की इथे पण सेलरचं प्रेशर जास्त आहे, म्हणजे याच्यात काही नवीन आहे का? नाही. त्याच्यामुळे मला एक युनिक काहीतरी शोधायचं, जसं की इथं सेलर्स कंटिन्युअसली ऍक्टिव्हेट होते आणि या कॅन्डलमध्ये मला दिसलं की बायर्स ऍक्टिव्हेट झालेले आहेत. मग मार्केटच्या ऑपोजिट जाऊन जर मी ट्रेड केलं तरच मला प्रॉफिट होणार. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या, जर आपल्याला 1% मध्ये यायचं असेल ना तर लोक जे करत आहेत त्याच्यापेक्षा काहीतरी युनिक आणि वेगळं विचार करावा लागेल, त्यांच्या ऑपोजिट जावं लागेल, मग आपल्याला इथे सक्सेस भेटू शकतो. बरं ठीक आहे, तो टॉपिक वेगळा आहे. इथे बघा की हॅमर कॅन्डल बनली असेल, सो आपण इथे ट्रेड केलं, व्यवस्थित आपल्या इथे स्टॉप लॉस ठेवला आणि मार्केटमध्ये कॉल साईडला चांगली पोझिशन भेटली. आता जेव्हा ही कॅन्डल बनली होती तेव्हा माझं अनालिसिस मला काय सांगतंय की मार्केटमध्ये आता वरती जाऊ शकतो, तर मी काय बाय करेन, 22,000चा कॉल बाय करेन, म्हणजेच सी. आणि जर मी ऑप्शन सेलर असलो असतो तर मला मी काय केलं असतं की एक्झॅक्टली 22,000चा पुट सेल केला असता. ठीक आहे, पुट सेल म्हणजेच काय, पुट म्हणजे काय याचा अर्थ घ्या. पुट म्हणजे काय की मार्केट खाली पडणार. जर मी पुट बाय केला असता तर माझी इच्छा राहिली असती की मार्केट खाली पडावं. जर मी पुट सेल केला तर माझी इच्छा आहे की आता मार्केट वरती जावं. जर याच्यामुळे ऑप्शन सेलरला फायदा होतो. आता जेव्हा पण तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग मध्ये कोणत्याही स्टॉक मध्ये बरं का किंवा ऑप्शन्स मध्ये जेव्हा तुम्ही इंडायसेस मध्ये जाता तेव्हा एक तुम्हाला सिंपल सर्च ऑप्शन भेटतो. ठीक आहे, आता मी इथे सर्च करतो 22,000, जसं की माझी इच्छा आहे की 22,000 निफ्टी 50 जाऊ शकतो 22,000च्या वरती, हे माझं अनालिसिस मला सांगतं.
तर मी 22,000चा कॉल बाय करताना मला इथे दोन गोष्टी दिसतात. एक म्हणजे एक्सपायरी. एक्सपायरी म्हणजे काय की हे प्रीमियम्स या एक्सपायरी पर्यंतच व्हॅलिड आहे. जर मार्केट 22,000च्या वरती गेलं नाही तर या प्रीमियमची कॉस्ट पूर्णपणे ₹0 होऊन जाईल. आता ते प्रीमियम्स काय असतात ते बघूया पहिल्यांदा. बरं, 22,000 टाईप केल्या केल्या मला काय दिसतंय, एक म्हणजे कॉल म्हणजे सी आणि पी म्हणजे पुट. कॉल म्हणजे मार्केट वरती जावं, पुट म्हणजे मार्केट खालती पडावं अशी माझी इच्छा आहे. आता मी दोन्ही सेगमेंट्स ऍड करतो आणि आपण दोघीचे प्रीमियमचे व्हॅल्यू चेक करूयात. सो आता तुम्हाला अभ्यास होऊन जाईल की प्रीमियमचे व्हॅल्यू कशा असतात. ठीक आहे, मी दोन्ही ऍड केलं, 22,000 कॉल 22,000 पुट. ओके, हे बघा 22,000चा कॉल तारीख किती दिसते तिथे तुम्हाला, 25 म्हणजे 2025, मार्च म्हणजे मार्च महिना आणि 6 मार्च म्हणजे येणाऱ्या 6 तारखेला या 22,000 कॉलची किंमत जर मार्केट वरती राहिलं नाही तर हे 216 रुपयाची किंमत पूर्णपणे ₹0 होऊन जाईल. जर मार्केट 22,000च्या वरती राहिलं नाही तर, म्हणजेच मार्केट 22,000च्या खालती गेलं तर मग या प्रीमियमची व्हॅल्यू ₹0 होऊन जाईल. आता कन्सिडर करा पुटची व्हॅल्यू चेक करूया की मार्केट जर 22,000च्या पुट म्हणजे मार्केट जर खाली आलं नाही 22,000च्या तर या प्रीमियमची व्हॅल्यू पूर्णपणे ₹0 होऊन जाईल. आता इथे बघा ₹100 प्राइस होती, ठीक आहे, मार्केट खालती येतंय आणि मग जर गुरुवारपर्यंत म्हणजे 6 मार्च पर्यंत जर या प्रीमियम्स म्हणजे मार्केट जर 22,000च्या खाली आलं नाही तर मग हे काय होतं, टाइम डिकेमुळे मार्केट खालती खालती येत राहतं. आता टाइम डिके काय, टाइम डिके सांगतो काय, कन्सिडर करा. आता एक बघा पाठीमागे, ठीक आहे, कॉलचं ऑप्शन घेऊया. आता इथे बघा हा सेम 22,000चा कॉलचा ऑप्शन आहे. या प्रीमियमच्या प्राइसेस किती होत्या, ₹900, ₹700. मग मार्केट फॉलिंग आहे, सो काय झालं, कॉलच्या पण किमती ढासळत गेल्या म्हणजे खाली पडल्या. जर ऑप्शन सेलर ऍज ऑप्शन सेलर मी जर ₹600 ऑप्शन सेल केलेला असेल, ठीक आहे, तर मी त्याला बायबॅक कितीला करणार, ₹200 बायबॅक करणार. म्हणजेच माझा प्रॉफिट किती रुपयांचा झाला इथे, ₹400. जसं की एक एक्झाम्पल देऊया. समजा सोनं आता सध्या एक कन्सिडर करा 80,000च्या आसपास चालू आहे, म्हणजे ₹80,000 त्याचा भाव चालू आहे. ऍज अ ऑप्शन बाहेर मी काय करणार, मला जर वाटलं की सोनं इथून पुढे वाढू शकतं तर मी काय केलं, ते सोनं आता मी गोल्ड विकत घेतलं आणि इन फ्युचर 2 वर्षांनी असेल 3 वर्षांनी असेल जेव्हा त्याची किंमत वाढेल तेव्हा मी त्याला विकलं. एक्झॅक्टली आपण रिअल एस्टेटमध्ये पण प्लॅन करू शकतो की मी एखादा प्लॉट 2 लाख रुपयाला घेतलेला असेल तर इन फ्युचर तो प्लॉट मी 5 लाखाला विकला, एक एक्झाम्पल म्हणून पकडा. तर हे बाईंग आणि सेलिंग मध्ये असतं. याचप्रमाणे सेलिंग आणि बाईंग उलट पण करता येतं. जसं की हे ऑप्शन बायर एखादी गोष्ट ₹600 विकतोय, जसं की समजा ही गोष्ट आहे, एक वस्तू आहे मार्केटमध्ये ज्याची किंमत सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे, ठीक आहे. तर मी काय केलं, मी एक व्यापारी आहे कन्सिडर करा आणि मला माहिती की मार्केटमध्ये याची व्हॅल्यू पडणार आहे, पण हे फक्त मलाच माहिती आहे माझ्या अनालिसिस प्रमाणे. तर मी ती गोष्ट एखादा कस्टमर शोधून त्याला ₹600 विकलेली आहे आणि जेव्हा त्याची किंमत खालती पडेल तेव्हा मी त्याला बायबॅक करेल. जसं की एक ट्रेडर्स असतात, म्हणजे की कृषी मालातले ट्रेडर्स असतात. जर समजा सोयाबीन असेल, कापूस असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी जर कमोडिटीमध्ये आपण बघितल्या तर समजा जो ट्रेडर असतो तो काय करतो, पुढच्या व्यापाराशी आधीच डील करतो की या गोष्टीची प्राइस ₹5,000 आहे तर ही ₹5,000 त्याच्यासोबत डील होते आणि शेतकऱ्याकडून तो काय करतो, कमी भावात जेव्हा काही मार्केटमध्ये व्हॅल्यूज पडतील, कमोडिटीमध्ये मार्केट काय असेल, जे काही रिझन असेल तेव्हा ते कमी भावात विकत घेतली. कन्सिडर करा ₹3,000 मध्ये हा भाव विकत घेतला. तर याचा अर्थ की त्याने आधी ₹5,000 सेल केलं आणि त्याने बायबॅक ₹3,000 केलं, म्हणजेच ₹2,000 त्याचा प्रॉफिट झाला. एक्झॅक्टली तेच इथं घडतंय. ऑप्शन सेलर ₹600 गोष्ट विकतो आणि मिनिमम जेव्हा केव्हा समजा या प्रीमियमच्या व्हॅल्यू 0 होतील किंवा ₹1-2 होईल किंवा त्याचा इथे कुठेतरी स्टॉप लॉस हिट होईल तेव्हा तो याच्यात ₹300 आपला स्टॉप लॉस देऊन एक्झिट करेल. म्हणजे ऑप्शन सेलर काय असतो कळालं तुम्हाला. आता कन्सिडर करा, बरं, ऑप्शन बायर आणि ऑप्शन सेलरचा डिफरन्स कळाला, जे मी आता एक्झाम्पल्स दिले त्याच्यावर हँड रेज करा. ओके, आता बघा ऑप्शन बायर ऑप्शन सेलर पासून डिफरंट का आहे. आता इथे माझ्यासमोर काय 22,000चा कॉल आहे. समजा मी ते बाय करण्याचा प्रयत्न केला तर मला मॅक्झिमम किती रुपये लागत आहेत, ₹16,000 लागत आहेत.
आता सेम मी जर ऑप्शन सेल केला, मला वाटतं मार्केट 22,000च्या वरती राहावं फक्त, आता इथे 16,000 रुपये ॲज अ बायर लागते. मी ते फक्त सेलचं ऑप्शन क्लिक करतो, तर मला किती रुपये लागत आहेत आता 2,20,036 रुपये लागत आहेत. याचा अर्थ की ऑप्शन सेलर काय आहे, जास्त पैसे. सगळ्यांना आवाज येतोय क्लिअर व्यवस्थित? याचा अर्थ की ऑप्शन सेलर काय करतोय, ऑप्शन बायर पेक्षा. आता डिफरन्स खूप इम्पॉर्टंट आहे बरं का, समजून घ्या. तुमचं कॉम्पिटिशन कोण आहे, तुमचा दुश्मन कोण आहे, किंवा तुमचं नियमी कोण आहे हे लक्षात घ्या. आता ऍज अ ऑप्शन बायर मी किती रुपये लावत होतो, खूप कमी रुपये लावत होतो, जसं की बघा 16,000 रुपये. आणि ऑप्शन सेलर काय करतोय, 2 लाख रुपये यूज करतोय. बर, हा पैसे जास्त लावतोय. आता मी स्वप्न काय बघतोय ऑप्शन बायर, की मी काहीतरी 10-15,000 रुपये किंवा 50,000 रुपये किंवा 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करेन आणि लगेच मला एका ट्रेडमध्ये 1 लाखाचे मला 2 लाख रुपये बनवायचे. म्हणजे हे आपलं ड्रीम असतं. आणि ऑप्शन सेलर काय करतोय, 2 लाख रुपये लावतोय आणि 2 लाखावर त्याला 60-70 हजार जरी प्रॉफिट झाला तरी तो त्याच्यात खुश आहे. मग इथे कोणाची प्रोबॅबिलिटी जास्त आहे, ऑप्शन सेलरची, कारण की तो जास्त पैसे लावतोय आणि कमी प्रॉफिट्स अर्न करतोय. आणि ऍज ऑप्शन बायर मी काय करतोय, मी कमी पैसे लावतोय आणि मी स्वप्न बघतोय की मी 1 लाख 2 लाख 3 लाख करोड रुपये कमवण्याचे. याच्याचमुळे या विचारात जो डिफरन्स आहे त्याच्यामुळे ऑप्शन सेलर हा कधीही प्रॉफिटेबल मध्ये राहतो. कळलं? आता ऑप्शन सेलरचा अजून एक फायदा काय असतो सांगतो. समजा मार्केट 22,000च्या वरती 22,000च्या खालती आलंच नाही तर काय होईल, समजा मार्केट 22,000च्या खालती आलं तर या ज्या कॉलच्या प्राइसेस आहेत या काय होतील, पूर्णपणे 0 रुपये होऊन जाईल. कधीपर्यंत, 6 मार्च पर्यंत. कारण की 22,000 कॉल, याचा अर्थ की मार्केट 22,000च्या वरतीच राहिलं पाहिजे. कॉल म्हणजे आपण बघितलं की मार्केट वरती राहायला पाहिजे. जर मार्केट वरती राहिलं नाही, मार्केट जर डाऊनफॉलच होत राहिलं कंटिन्युअसली 22,000च्या खालती, तर या प्रीमियमच्या वायसेस पण 0 होतील. जरी समजा मार्केट 22,000च्या जवळच कॉन्सोलिडेशन करायला लागलं तरी पण 22,000 कॉलचे प्राइसेस 0 व्हायला लागतील. याचा अर्थ ऑप्शन सेलरला 2 गोष्टी पाहिजेत. एक म्हणजे त्याने जी लेवल सेल केली आहे, ठीक आहे, कॉल सेल किंवा पुट सेल केला असेल, एक तर मार्केट त्याच लेवलला कॉन्सोलेशन करायला पाहिजे, किंवा त्याने ज्या लेवलचा कॉल किंवा पुट सेल केलाय त्याच्या ऑपोजिट मार्केट जायला पाहिजे. जरी दोन्हीपैकी एक सेगमेंट त्याच्या साईडमध्ये ठरला, त्याच्या साईडमध्ये एक फेवर मध्ये पडला, तर त्याला तिथे प्रॉफिट होतो. आणि ऍज अ ऑप्शन बायर मला काय पाहिजे, एक मिनिट. हॅलो, घरी नाही, थांब येतोय बाहेर, थांब जरा, क्लास चालू आहे. 9, 9:30 वाजता. बरं थांब, 9 येतो की मग सोडायला, थांब. ओके, समजलं. ऑप्शन, आता बघा ऑप्शन सेलरकडे 2 ऑप्शन होते. एक तर प्रीमियम याच प्राइसेसला राहावे, म्हणजे स्ट्राईक प्राइसेस त्याच प्राइसला राहावे. मग ऑप्शन सेलरला जशी जशी एक्सपायरी जवळ येईल तसं तसं त्याला प्रॉफिट व्हायला लागते. आणि जरी मार्केट त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला मूव्ह झालं तरी पण त्याला प्रॉफिट व्हायला लागते. ऍज ऑप्शन बायर मला काय पाहिजे, मी ट्रेड घेतल्या घेतल्या मला पुढच्या 1-2 तासात लगेच मोमेंटम झालेला पाहिजे. जर तो मोमेंटम नाही झाला तर हे बघा, ही जी ओलॅटिलिटी तुम्हाला दिसत आहे मार्केटमध्ये, याच्यामध्ये तुमचे स्टॉप लॉसेस हिट होतात आणि विनाकारण आपलं कॅपिटल ड्रॉडाऊन होतं. म्हणजे आपल्याला एकच, आपल्या फेवरमध्ये एकच गोष्ट आहे, कोणती, एक म्हणजे मला ट्रेड घेतल्या घेतल्या लगेच प्रॉफिट पाहिजे. जर मला लगेच प्रॉफिट भेटत नसतील तर मग माझे पैसे कोणाकडे चाललेत, ऑप्शन सेलर्स कडे चाललेत. आता मला तुम्हीच सांगा, एक ऑप्शन सेलर ठीक आहे, इथे बघा, एक ऑप्शन सेलर जास्त पैसे लावतोय, 2 लाख रुपये लावतोय, ठीक आहे, आणि प्रॉफिटचे एक्सपेक्टेशन्स कमी करतोय ऍज ऑप्शन बायर पेक्षा. ऑप्शन बायर काय करतोय, 1 लाख रुपये लावून त्याला लगेच करोडपती बनायचे. त्याचे ड्रीम्स बघा, 1 लाख पासून त्याला लगेच एक हेवी अमाऊंट ऑफ मनी कमवायचा असतो. ऑप्शन सेलर काय करतोय, 2 लाख रुपये लावतोय आणि कमी अमाऊंट ऑफ मनी जनरेट करतोय. परत एवढंच नाही तर ऍज ऑप्शन बायर मला काय पाहिजे, एक असे पॉइंट्स पाहिजे जिथे की लगेच मोमेंटम आलं पाहिजे. मी प्रीमियम घेतल्या घेतल्या 1-2 तासाच्या आतच ते मोमेंटम आलेलं पाहिजे. जर नाही आलं तर जसा जसा टाइम पुढे जाईल एक्सपायरीच्या दिशेने तसं तसे माझे प्रीमियम्स डिके व्हायला लागतात. त्याला म्हणायचं टाइम डिके. हा पॉईंट तुम्ही खूप इम्पॉर्टंट आहे बरं का, टाइम डिके लक्षात ठेवा. आता याच्यात अल्फा बीटा गॅमा पण असतं, त्याच्या खूप डीप मध्ये जात नाही आणि त्याची गरज पण नाही असं मला वाटतं, सो त्याच्या डीप मध्ये जात नाही. ठीक आहे, एवढं समजून घ्या, टाइम डिके आहे. आणि ऑप्शन सेलरकडे काय,
टाइम डिके ऑप्शन बायरसाठी ऍज अ ऑपोनंट म्हणून काम करतोय. म्हणजे जर समजा मी प्रीमियम प्राइस घेतली 100 रुपयाला आणि जर पुढच्या 1 तासात हा प्रीमियम वरती नाही गेला तर टाइम डिकेमुळे ऑटोमॅटिकली जरी मार्केट तिथंच राहिलं असेल तर 100 रुपयाचा प्रीमियम 98 रुपये होतो. आणि जर ती एक्सपायरी असेल गुरुवारच्या दिवशी तर 98चा प्रीमियम डायरेक्टली 50 रुपयापर्यंत पण येऊ शकतो. म्हणजे जरी मार्केट त्या लेवलला राहिलं तरी टाइम डिकेमुळे व्हॅल्यू पडत असतात. आणि ऍज अ ऑप्शन सेलर काय होत आहे, या ज्या व्हॅल्यू पडतायत याच्यामुळे ऑप्शन सेलरला फायदा होतो. म्हणजे टाइम डिके कोणाच्या फेवर मध्ये आहे, ऑप्शन सेलरच्या, आणि ऑप्शन बायरच्या ऑपोजिट मध्ये आहे. मला सांगा, एवढ्या गोष्टी ऑप्शन सेलरच्या बाजूने आहेत. काय करतोय तो, जास्त पैसे लावतोय, कमी प्रॉफिट्स अर्न करतोय, टाइम डिके पण त्याच्याच फेवर मध्ये आहे. मग ऍज अ ऑप्शन बायर मी प्रॉफिटेबल होऊ शकतो का? म्हणजे इथे कोणाची प्रोबॅबिलिटी जास्त आहे, कोण प्रॉफिट जास्त अर्न करू शकतं सांगा. जर समजा 100 ट्रेड्स गेल्या दोघांनी पण, हा राईट, जर दोघांनी पण 100 ट्रेड्स केल्या तर मॅक्झिमम ज्या प्रॉफिटेबल ट्रेड्स येतील त्या ऑप्शन सेलरच्या येतील. कारण की जास्त पैसे लावतोय, कमी अर्न करतोय, टाइम डिके पण त्याच्या फेवर मध्ये आहे. समजतंय? त्याला फक्त एकच अनालिसिस करायचं, मार्केट फक्त या लेवलच्या खालतीच राहावं किंवा मार्केट या लेवलच्या फक्त वरतीच राहावं. जर वरती राहणार असेल तर तो कॉल सेल करेल, जर खालती राहणार असेल तर तो पुट सेल करेल. सॉरी, उलट, वरती राहणार असेल तर तो पुट सेल करेल, खालती राहणार असेल तर तो कॉल सेल करेल. आता ते आपण बघूया इन द मनी, ऍट द मनी, आउट ऑफ द मनी ऑप्शन चेंज शिकताना. पण हे तुम्हाला क्लिअर झालं. मग आता मला सांगा, ऑप्शन सेलरची प्रोबॅबिलिटी काय म्हणताय सर? ऑप्शन सेलरला त्याला पण एक्सपायरी असते ना. पण हो सर, हे बघा ना चार्ट मध्ये बघा, त्याला पण एक्सपायरी आहे. सेम चार्ट दोघं पण ट्रेड करतात. ऑप्शन बायर पण सेम चार्ट ट्रेड करतो, ऑप्शन सेलर पण सेम चार्ट ट्रेड करतो. पण ऑप्शन बायरला काय पाहिजे असते, 216 रुपयाची किंमत वरच्या साईडला जावी. पण ऑप्शन सेलरला काय पाहिजे, 216 रुपयाची किंमत खालच्या साईडला जावी. मग जसं जसं एक्सपायरी जवळ येईल तसं तसं या प्रीमियम जर 22,000च्या वरती गेला नाही मार्केट तर या प्रीमियम्स 0 कडे यायला लागतील. मग ऑप्शन सेलरला हेच पाहिजे, 216 रुपयाला तो विकणार आणि खालच्या साईडला जेव्हा 50 रुपये 60 रुपयाला प्रीमियम्स येतील त्याला बायबॅक करणार. म्हणजे त्याचं ट्रान्झॅक्शन कम्प्लीट होणार. समजा की मी तिथे 100 रुपयाच्या आसपास मी बायबॅक केली ही व्हॅल्यू, तर मला किती पॉईंटचा प्रॉफिट झाला, इथे 116 पॉईंटचा प्रॉफिट झाला. म्हणजेच त्याला फक्त पाहिजे की मार्केट खाली पडावं, म्हणजे प्रीमियमच्या प्राइसेस कोसळावं, हे ऑप्शन सेलरला पाहिजे. आणि मी ऍज ऑप्शन बायर मला काय पाहिजे, प्रीमियमच्या व्हॅल्यू वरती जाव्या. कारण की मी ते जर बाय केलं 216ला तर मी वरच्या साईडला सेल करणार आहे. पण ऑप्शन सेलर काय करतोय, या साईडला सेल करतोय, मग त्याला कधी ना कधी बाय बॅक करावं लागणार आहे. म्हणजे एक ट्रान्झॅक्शन जर कम्प्लीट करायचं असेल तर एक बाय आणि एक सेल आलाच पाहिजे. मग तो काय करतोय, आधी सेल करतोय आणि जेव्हा प्राइसेस कमी होतील तेव्हा तो बाय करतोय. आता समजा मार्केट 22,000च्या वरती गेलंच नाही, 22,000च्या लेवलला राहिलं किंवा 22,000च्या खालती राहिलं, तर येणाऱ्या 6 मार्चला तुम्ही हाच सेम चार्ट बघा की याच्या प्राइसेस 0 रुपयाच्या आसपास आलेल्या असतील. उदाहरण, आपण 22,200चा कॉल बघूया किंवा 22,300चा कॉल बघूया, त्याचं तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, 22,300 टाईप केल्या गेल्या मला दोन गोष्टी काय लक्षात आल्या, 22,300चा कॉल किंवा 22,300चा पुट. ठीक आहे, मी कॉल ऍड करतो कारण की 22,300च्या मार्केट खाली आहे, सो मी कॉल ऍड केलाय. हे बघा, दिसतंय तुम्हाला. आता 22,300च्या मार्केट वरती चाललंय का, नाही. तर प्रीमियमच्या प्राइसेस ड्रास्टिकली ढासळल्या, 350 रुपयापासून 54 रुपयापर्यंत आल्या. मग ऍज अ ऑप्शन सेलर काय करतोय, तो 350 रुपयाला सेल करतोय आणि 50 रुपयाला बाय करतोय. याचाच अर्थ की त्याचा इथे 300 रुपयांचा प्रॉफिट झालेला आहे. समजलं सेलर कसा वर्क करतो. आणि जरी आता 22,300, आता येणाऱ्या गुरुवारी, हे तुम्ही लक्षात राहू द्या, येणाऱ्या गुरुवारी जर मार्केट 22,300च्या वरती गेलं नाही तर याची प्राइस 0 रुपये होऊन जाईल. म्हणजे त्याला अजून इथे 50 रुपयाचा प्रॉफिट होईल, 50 पॉईंटचा. आलं लक्षात प्रमोद सर? बोलत चला किंवा हँडरेज करा, काय प्रॉब्लेम नाही. ओके, हो चालेल. आता बघूया, म्हणजे आता एक कळलं आपल्याला की आता आपल्या ऑपोजिट कोण आहे, ऑप्शन सेलर. म्हणजेच हा झिरो सम गेम आहे. झिरो सम गेम म्हणजे काय, जर समजा एक ट्रेडर लॉस करत असेल तर त्या ट्रेडरचे पैसे कोणत्या ट्रेडरकडे जाणार आहे, जो ट्रेडर प्रॉफिट करत आहे त्या ट्रेडरकडे त्याचे पैसे जाणार आहेत. याचाच अर्थ की झिरो सम गेम, म्हणजे एकाचा लॉस झाला तर एकाकडे पैसे येणार आहेत.
आणि इन्व्हेस्टिंग मध्ये काय होतं की त्या बिझनेसवरती पैसे लावतो आपण, तो बिझनेस जसा ग्रो होतो तसे आपले पैसे पण ग्रो होतात. आता या गोष्टीत एक लक्षात घ्या, आता याचा अर्थ एकाचा पैसा गेल्यानंतर एकाला पैसे भेटणार आहे. मग याच्या ज्या वाईट सवयी आहेत त्या जर आपण टाळल्या तर आपण प्रॉफिट करू शकतो. आणि जर आपण ह्या गोष्टीमध्ये आलो म्हणजे 1% मध्ये आलो तर मग आपल्याला एक चांगला ट्रेड करण्याची एंट्री भेटते, चांगला स्टॉप लॉस कसा घ्यायचा, चांगले रिस्क रिवॉर्ड कसे घ्यायचे हे हळूहळू पुढे शिकणार आहोत आपण. पण एक म्हणजे की तुमच्या ऑपोजिट ऑप्शन सेलर बसलाय जो की जास्त कॅपिटल घेतलंय, कमी रिस्क रिवॉर्ड हिट करतोय त्याची, आणि त्याला टेन्शन पण नाही. जसं जसं एक्सपायरी जवळ येते तसं तसं त्याचा प्रॉफिट होतोय. जर मार्केट त्याच्या ऑपोजिट गेलं तरच त्याचा लॉस होणार. मग आता आपल्या ऑपोजिट जर ऑप्शन सेलर असेल तर आपल्याला ऍज ऑप्शन बाहेर काय विचार करावा लागेल की जेव्हा या ऑप्शन सेलर निघतात एखाद्या ट्रेड मधून तेव्हा मला प्रॉफिट व्हायला लागतील. कारण की या जर ऑप्शन सेलरचा लॉस झाला तरच ऑप्शन बायरला पैसे भेटायला लागतात. म्हणजे समजा मी ट्रेड घेतलाय कॉल साईडचा आणि ज्यांनी पुट साईडचा ट्रेड घेतलाय आणि मार्केट जर वरच्या साईडला निघायला लागलं, ठीक आहे आपण याला थोडं सिंपल करूया जेणेकरून स्टॉक मध्ये पण ट्रेड करता येईल. समजा एक स्टॉक आहे जो की आपण बाय केलाय आणि एक ट्रेडर आहे ज्याने की स्टॉक सेल केलाय. ठीक आहे, आता दोघांनी 100 रुपये लावलेले आहेत. आता तुमचं अनालिसिस, आता या कोर्समध्ये तुमचं अनालिसिस परफेक्ट झालं आणि तुमच्या अनालिसिस प्रमाणे मार्केट बाईंग साईडलाच गेलेलं आहे. याचा अर्थ आता सेलर इथे लॉस करणार जो ज्याने कोणी हा स्टॉक सेल केलाय. याचा अर्थ यानेच लॉस केला म्हणजे हे 100 रुपये तुमच्याकडे प्रॉफिट मध्ये येतात. मग तुम्हाला विचार काय करायचा आहे की हे सेलर कधी एक्झिट करेल त्याच ठिकाणी आपल्याला ट्रेड घ्यायची. म्हणजे मी जेव्हा केव्हा एखादा प्रीमियम बाय करेल त्याच्या पुढच्या 1-2 तासामध्ये लगेच मोमेंटम आलेला पाहिजे. विनाकारण मी अशा झोन मध्ये कॉल साईडला जर एंट्री केली तर माझा विनाकारण इथं एवढा मोठा लॉस झाला असता. त्याच्यामुळे मला असे झोन आयडेंटिफाय करायचे जिथून मार्केट वरती जात असतं. कारण की तुम्हाला माहिती आहे ऑप्शन सेलर हा तुमचा इनिमी आहे, म्हणजे तो तुमच्या ऑपोजिट मध्ये आहे. जर तुम्हाला त्याला हरवलं तरच तुमच्याकडे प्रॉफिट्स येऊ शकतात. आता इथे आपण डायरेक्टली फिजिकली फाईट करू शकत नाही. त्याच्यामुळे जेव्हा चार्ट्स रिडिंग करता किंवा जे मी स्ट्रॅटेजी शिकणार आहे किंवा पॅटर्न्स जे मार्केटमध्ये बघण्याचे आपण चेक करणार आहे, जेव्हा आपण या गोष्टी बघायला लागतात तेव्हा समजून जायचं की ऑप्शन सेलरचा इथे लॉस होतो. एक एक्झाम्पल घेऊया. आपण सपोर्ट अँड रेजिस्टन्स शिकला होता. ठीक आहे, आता इथे एखादा स्टॉक आला. ठीक आहे, हा स्टॉक आपण माहिती आहे आपल्याला की 1 टाइम 2 टाइम आणि 3 टाइम पर्यंत हिट झालाय. सपोर्ट अँड रेजिस्टन्स आता वीक झालेला आहे. मग आता जो सेलर इथे बसलाय, ठीक आहे, या सेलरचा स्टॉप लॉस कुठे असणार, या रेजिस्टन्स वरती एक्झॅक्टली. मग आता हा सेलरचं प्रेशर होतं, सो सेलिंग आली मार्केटमध्ये. त्याच्यानंतर इथे पॉझिटिव्ह काहीतरी पॅटर्न बनवला मार्केटने, मार्केट वरती गेलं, इथे कॉन्सन्ट्रेशन केलं आणि आता वरच्या साईडला ब्रेकआउट देत आहे. कारण की आता 4th टाइम आहे किंवा 5th टाइम आहे असं कन्सिडर करा. आता 3 टाइम्स पेक्षा जास्त हिट झालाय म्हणजे रेजिस्टन्स वीक झालेला आहे. आता जेव्हा केव्हा हे सेलर्स जेव्हा इथे एंट्री घेतो तेव्हा त्याचा स्टॉप लॉस कुठे असणार आहे, याच रेजिस्टन्स वरती, आणि त्याचा टार्गेट एंट्री कुठे असणार आहे, या ठिकाणी कुठेतरी. मग या लेवलला आल्यानंतर मी काय करेल, सिम्पली मी इथे जर बाय केलं, मला माहिती आहे मार्केट ब्रेकआउट देऊ शकतं, मी जर इथे बाय केलं आणि हा जो सेलर इथे सेल करतोय त्याने जर मग त्याची क्वांटिटी एक्झिट केली, कारण त्याचा स्टॉप लॉस कुठे, याच रेजिस्टन्सला आहे, या जर रेजिस्टन्स ब्रेकआउट झालं तर तो इथून एक्झिट व्हायला लागेल. म्हणजे काय झालं, सेलर्स समजा 1 लाख होते, इथे सेलर्स 1 लाख ऍक्टिव्हेट होते, तर या 1 लाखातले ऍटलिस्ट 90,000 सेलर्स एक्झिट होतात. म्हणजे 90,000 सेलर्स इथे एक्झिट करतात आणि या ब्रेकआउटला बघून अजून नवीन बायर्स ऍड होतात. म्हणजे की बायर्स नवीन आले, फ्रेश ऍड झाले, पहिल्या क्वांटिटीपेक्षा जास्त आले. याचा अर्थ की आता सेलर्स एक्झिट झाले आणि बायर्स नव्याने आले. म्हणजे आता कोणाचा पकडा भारी होत आहे, बायर्सचा पकडा भारी होत आहे. कारण की या ब्रेकआउटला बघून नवीन बायर्स इंट्रोड्यूस झाले आणि हे जे सेलर्स ज्यांनी ते स्टॉप लॉस सेल केला होता, आपला स्टॉप लॉस ठेवला होता, हे एक्झिट करायला लागले. याच्यामुळे मार्केटमध्ये एक अचानक मोमेंटम बघायला भेटतं. आता हे सपोर्ट अँड रेजिस्टन्स मध्ये आपण एक्झाम्पल घेतलं ते तुम्ही बघितलं असेल. जेव्हा जेव्हा सपोर्ट किंवा रेजिस्टन्स ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन होतो मार्केटमध्ये एक सडन मोमेंटम बघायला भेटतो. त्याचं कारण एवढंच की हे सेलर्स किंवा इथले जर बायर्स निघायला लागले, समजा मार्केटने इथे ब्रेकडाऊन दिला, तर ब्रेकडाऊन नंतर एक एक्झाम्पल बघूया आपण निफ्टी 50 मध्ये रिसेंटली एक्झाम्पल आहे. आता इथे बघा मार्केटमध्ये हे झालं, ट्रेंड आला, मार्केट नंतर परत काय झालं,
कन्सल्टेशन झालं. मग आता हे तुम्हाला कळेल पुढे पॅटर्न शिकताना. एक मार्केटने असं एक पॅटर्न बनवलेला आहे, हे समजेल पुढे. आता इथे बघा कंटिन्युअसली इथे बायर्स ऍक्टिव्हेट होत होते या लेवल्सला. आता या बायर्सचा स्टॉप लॉस कुठे असणार, या स्विंगच्या खालती. मग इथे सेलर्स ऍक्टिव्हेट झाले. सेलर्सने काय केलं, या ठिकाणी जोरदार एक चांगली क्लोजिंग दिलेली आहे. इथे क्लोजिंग पाहून इथले बायर्स काय झाले, एक्झिट करायला लागले आणि ह्या क्लोजिंगला बघून सेलर्स नव्याने एंटर व्हायला लागले. मग बायर्स कमी झाले आणि सेलर्स वाढले, याचा अर्थ मार्केट कुठे जाणार, सेलिंग साईडला जाणार. आणि जे बघा जे मोमेंटम, इथे मोमेंटम तुम्हाला काहीतरी दिसत आहे का, नाही. पण जेव्हा इथे बायर्सचा स्टॉप लॉस हिट झाला, मार्केटमध्ये एक सडन सेलिंग बघायला भेटली. आपल्याला मार्केटमध्ये हेच आयडेंटिफाय करायचंय, जेव्हा केव्हा असे मोमेंटम येतात, बायर्सचे किंवा सेलर्सचे स्टॉप लॉसेस हिट होतात, आपल्याला फक्त त्याच ठिकाणी एंटर करायचं आहे. कारण काय सांगितलं मी, टाइम डिके. जर तुम्ही व्यवस्थित लवकर प्रॉफिट नाहीत कमवले तर टाइम डिके तुमच्या ऑपोजिट आहे. येणाऱ्या 1-2 तासात किंवा 1-2 दिवसात तुमच्या प्रीमियमच्या प्राइसेस डाऊन व्हायला लागतात. आता हे स्टॉक्स मध्ये इंट्राडे मध्ये होत नाही, पण जर तुम्ही स्टॉक्सचे ऑप्शन्स ट्रेड केले तर तिथे हे तुम्हाला बघायला भेटतं. लक्षात आलं की मला मोमेंटम कुठे भेटतं, जिथे सेलर्सचा स्टॉप लॉस हिट होतो त्या ठिकाणी मार्केटमध्ये मला एक चांगलं मोमेंटम बघायला भेटतं. क्लिअर झालं? एकदा हँड रेस करा. ओके, म्हणजे आता एक समजलं आपल्याला की 99% काय करतात ट्रेडर्स, कुठेही ट्रेड करतात, रॅन्डम ट्रेड्स करतात, त्याच्यामुळे त्यांचे लॉसेस होतात. मग पहिलं आपण लर्निंग घेतलं 1% मधलं, ते म्हणजे की जिथे मार्केटमध्ये सेलर्सचे स्टॉप लॉस हिट होतात, जिथे ते निघायला लागतात, तिथं मग मार्केटमध्ये आपल्याला एक चांगली एंट्री भेटते. म्हणजे मार्केटच्या ऑपोजिट जाऊन आपल्याला ट्रेड करायचंय, त्यांचे स्टॉप लॉसेस हिट झाले तर आपल्याला प्रॉफिट होईल. हे आपण फर्स्ट रूल या लेक्चरमध्ये शिकलाय. आता ऑप्शन चेन मध्ये येऊया. ऑप्शन चेन काय असते ते सांगतो. सिंपल तुम्हाला काय करायचंय, जेव्हा पण तुम्हाला ऑप्शन चेन बघायचे असेल तर सिंपली तुमचा ब्रोकर तुम्हाला ऑप्शन चेन अवेलेबल करून देतो, पण सिंपली तुम्ही एनएससी चे ऑप्शन चेन चेक करायचे. सो गुगल मध्ये काय सर्च करणार, एनएससी ऑप्शन चेन. आता जास्त डिटेलमध्ये सांगणार नाही, कारण की हा डेटा जो असतो ना तो ऑप्शन सेलरचा डेटा असतो. आता याच्यामध्ये कसं ट्रेड करायचं ते सांगतो. म्हणजे एक जर तुमच्या समोर कधी ऑप्शन चेन आली तर तुम्हाला ते कळलं पाहिजे की ऑप्शन चेन काय असते, ऑप्शन चेन मध्ये ओआय डेटा काय असतो, ओपन काय असतं. ठीक आहे. आता जेव्हा पण तुम्ही एनएससी ऑप्शन चेनची वेबसाईट वरती जाता, इथे तुम्हाला इंडेक्स दिसतं की बघा निफ्टी 50, बँक निफ्टी, मिड कॅप निफ्टी, किंवा तुम्हाला एखाद्या स्टॉक बद्दल जर ऑप्शन बघायचे असतील तर ते इथे तुम्हाला बघू शकता. रिलायन्स बघायचं असेल तर रिलायन्स अल्फाबेटिकली टीसीएसचा स्टॉक आहे, टेक महिंद्रा आहे, अशा प्रकारे टायटन वगैरे तुम्ही त्याचे फ्युचर अँड ऑप्शन बघू शकता. आता आपण निफ्टी 50 बघूया, कारण की आता निफ्टी 50चा आपण खूप सारे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. आता इथे आपल्याकडे खूप जास्त डोकं लावायचं नाही, आपल्याला 3 ते 4 सेक्शन्स बघायचे. एक म्हणजे तुम्हाला काय दिसतंय, कॉल सेक्शन दिसतोय. हे बघा डेटा थोडासा बघून असं म्हणजे भियायचं काही काम नाही, थोडंसं लक्ष द्या. एक डेटा तुम्हाला काय दिसतोय, कॉल साईडचा डेटा दिसतोय, एक साईडचा डेटा काय दिसतोय तुम्हाला, पुट साईडचा डेटा दिसतोय. एवढं क्लिअर झालं. कॉल म्हणजे काय, मार्केट वरती जाणार, पुट म्हणजे काय, मार्केट खालती येणार. पण आता एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, हा जो डेटा आहे हा पूर्णपणे ऑप्शन सेलर्सचा डेटा आहे. समजलं? आता ऑप्शन सेलर्सचा डेटा आहे म्हणजे काय, तो काय करणार, कॉल सेल करणार. म्हणजेच त्याला काय, त्याची काय एक्सपेक्टेशन्स आहे तिथे, कॉल म्हणजेच की मार्केट खालती पडणार, इथे उलटा डेटा आहे. आणि पुट म्हणजे की मार्केट वरती जाणार, असा याचा डेटा आहे. बरं, कॉल आणि पुट समजलं. आणि हा पूर्णपणे ऑप्शन सेलर्सचा डेटा आहे, हे लक्षात राहू द्या. हळूहळू तुम्हाला समजेल पुढे काय सांगतोय मी. आता बघा, एक सेक्शन तुम्हाला पिवळ्या कलरचा दिसतोय, एक इकडे एक सेक्शन दिसतोय पिवळ्या कलरचा, आणि एक इकडे सेक्शन पिवळ्या कलरचा दिसतोय. याचाच अर्थ की 22,100 पासून एक सेक्शन तुम्हाला खालच्या साईडला पिवळ्या कलरचा दिसतोय आणि एक सेक्शन वरच्या साईडला येलो कलरचा दिसतोय. याचाच अर्थ की सध्या मार्केट 22,100 ला ट्रेड करत आहे. ओके, जर आपण सेन्सेक्सचं एक्झाम्पल घेतलं, हे बघा, बरं ठीक आहे, आपण फिन निफ्टीचं घेऊया. आता बघा येलो कलरचं सेक्शन कुठे दिसतोय मला, 22,950 ला. याचा अर्थ की मार्केट 22,950 ला, इथे बघा, ठीक आहे, मार्केट 22,950 ला सध्या ट्रेड करत आहे, हे त्याचा अर्थ झाला. ठीक आहे, जाऊ द्या, आपण ह्याच बघूया. सो तुम्हाला जास्त एक्झाम्पल्स मी क्लिअर केलेले कळतील. समजलं डेटा काय. पहिला डेटा म्हणजे आपण काय बघितला, कॉल आणि पुट, हा सेल केला, सेलरचा डेटा आहे. आता याच्यामध्ये एक सेक्शन आहे
कोणता? एक म्हणजे व्हॉल्यूम. लक्षात ठेवा कोणते कोणते सेक्शन आहेत. व्हॉल्यूम. आता तुम्हाला माहिती आहे 22,100 हे सेलर्सचा डेटा आहे. याचा अर्थ की सेलर्स किती बसले इथे दिसतंय तुम्हाला? 29,82,000 सेलर्स इथे बसलेले आहेत. आणि या साईडला ज्यांनी कोणी कॉल सेल केलेला असेल ज्याचा म्हणजे 22,100च्या मार्केट खालती जावं. आणि इथे तुम्ही गोष्ट बघितली बघा, नीट बघा, जसं जसं मार्केट इथे वरती तुम्हाला कॉलम दिसत आहेत तसं तसं बघा 22,100 पासून 22,050 झालं, परत 22,000 झालं, परत 21,950 झालं. म्हणजे मार्केट जसं जसं वरती जाईल तसं तसं व्हॅल्यूच्या स्ट्राईक प्राइसेस कमी होत चालल्या आणि मार्केट जसं जसं खालती जाईल तसं तशा स्ट्राईक प्राइसेस वाढत चाललेल्या आहेत. हे फक्त उलट असतं कारण की ऑप्शन सेलर पूर्णपणे तो उलटा गेम खेळतो हे लक्षात राहू द्या. त्याच्यामुळे इथे पण डेटा उलटा शो होतोय. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघितलं? व्हॉल्यूम सेक्शन. व्हॉल्यूम किती आहे ते? 29,82,000 आणि इकडल्या ह्याला किती सेक्शन आहे? 22,100ला 19,64,000 रुपये. म्हणजेच लोकांनी काय केलंय? ऑप्शन सेलरने त्यांनी पुट पण सेल केलाय. कुठल्या लेवलचा? 22,100चा पुट सेल केलाय आणि कॉल काय केलाय? 22,100चा कॉल सेल केलाय. जर समजा येणाऱ्या 6 मार्च पर्यंत गुरुवारपर्यंत मार्केट जर 22,100 वरती ट्रेड करत राहिलं, ठीक आहे, तर मग कॉल साइड वाल्यांना पण प्रॉफिट होणार का? कारण की एक्सपायरीच्या दिवशी प्रीमियमच्या प्राइसेस 0 रुपये होतात. इथे पण बघा, जर मार्केट पुट साइडला किंवा त्याच साइडला राहिलं तर पण मार्केटच्या प्राइसेस 0 होणार. सो दोघांना पण प्रॉफिट होणार. आता आपण व्हॉल्यूम वरून एक गोष्ट लक्षात घ्यायची. समजा 22,100 वरनं मार्केट खालच्या साईडला ट्रेड केलं म्हणजेच कॉल सेल झाला, याचा अर्थ की मार्केट खालती पडत आहे. म्हणजेच असं बघा, मार्केट खालती पडत आहे. म्हणजे 19 लाखानंतर मला व्हॉल्यूम कुठे जास्त दिसत आहे? डायरेक्टली 10 लाखावरती दिसत आहे. याचा अर्थ इथे कोणती लेवल आहे? 22,000. म्हणजे ज्यांनी कोणी ऑप्शन सेल केला असेल त्यांनी 22,100चा पहिल्यांदा सेल केलाय आणि त्याच्यानंतर 22,000चा ऑप्शन सेल केलेला आहे. जर मला सांगा मार्केटने 22,000चा ब्रेकडाऊन दिला खालच्या साईडला, म्हणजे मार्केट खालच्या साईडला चाललेलं आहे. हे बघा, ऑप्शन डेटा उलटा आहे त्याच्यामुळे कन्फ्युज होऊ नका. जर मार्केटने खालच्या साईडला ब्रेकडाऊन दिला म्हणजे 22,000चा, तर काय होईल? मार्केट 21,950 येईल, 21,900 येईल, 21,800 येईल. तर हे जो व्हॉल्यूम आहे ना, हे व्हॉल्यूम एकदा एक्झिट व्हायला लागेल. इथे यांचा डेटा म्हणजे यांचा व्हॉल्यूम स्टॉप लॉस हिट होईल. हे जे 10 लाख सेलर्स बसलेत त्यांचा स्टॉप लॉस हिट होईल जर मार्केट खाली पडलं तर. याचाच अर्थ हे 10 लाखाचं व्हॉल्यूम कमी झालं तर मग मार्केटमध्ये मला एक सडन फॉलिंग बघताना भेटेल आणि मला इथे प्रीमियम बाय करायचा आहे. आता ते ऍक्च्युअल आपण टेक्निकल बेसिसवरतीच एंटर करणार आहे, पण एक तुम्हाला बेसिक कळावं. जर कधी ऑप्शन चेन तुमच्या समोर आली तर ती फक्त रीड करता यावी याच्यासाठी मी सांगतोय. ठीक आहे. हे बघा, 19 लाखानंतर डायरेक्ट 10 लाख म्हणजे 22,000 वरती ऑप्शन सेलर स्ट्रॉंग आहेत. म्हणजे मार्केटला ते इझिली खाली पडू देणार नाही 22,000च्या. जर पुट साईडला बघितलं तर इथे बघा 29 लाखानंतर तुम्हाला कुठे स्ट्रॉंग सेलर्स दिसत आहेत? इथे बघा 35,64,000ला. म्हणजेच मार्केटला वरती पण घेऊन जाऊ देणार नाही आणि खालती पण पडू देणार नाही. आणि या खालती साईडला बघा इथे पण 18 लाख आहेत म्हणजे 22,200ला. तर हा असतो व्हॉल्यूम. याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे LTP म्हणजेच लेटेस्ट ट्रेडिंग प्राइसेस. आता हा आपल्या कामाचा पार्ट आहे. कसं काय सांगतो. समजा तुम्ही 22,100चा कॉल बाय करणार असेल तर समज एकदम एक्झॅक्टली या साईडला बघा 22,100चा कॉलची प्राइस काय चालू आहे? 148 रुपये. जर 22,100च्या कॉलची 148 रुपये प्राइस चालू आहे आणि 22,100च्या पुटची प्राइस 86 रुपये चालू आहे. ठीक आहे. याचाच अर्थ की समजा जर कॉल साईडला मोमेंटम नाही झाला याचा अर्थ की कॉल सेलर्सला प्रॉफिट होणार. म्हणजेच हे 148 रुपयाचे 0 रुपये होणार आणि या ऑप्शन सेलरला प्रॉफिट होणार. जर मार्केट पुट साईडला गेलं नाही, कॉल साईडला चाललंय, तर मग ऑप्शन सेलरचं काय होईल? कॉल साईडला चाललंय याचा अर्थ हा 86 रुपयाचे प्राइसेस 0 रुपये होतील. म्हणजेच ऑप्शन सेलर्सला प्रॉफिट होतील. आपण काय ट्रेड करायचंय? फक्त इथे मी माझा कामाचा डेटा एवढाच आहे. 22,100ला कोणती LTP चालू आहे, 22,000ला लेटेस्ट ट्रेडिंग प्राइस म्हणजे काय प्रीमियम चालू आहे, अगेन 22,000 21,800ला जर मी जसं जसं इन द मनी चालू आहे तसं तसं या ठिकाणी काय प्राइसेस चालू आहेत ते समजत आहे. समजलं? कोणता कोणता डेटा बघितला आपण इथे? ओके. कोणता कोणता डेटा बघितला? कॉल आणि पुट. पण इथे काय ऑपोजिट आहे कारण की हा सेलरचा डेटा आहे. याच्यानंतर स्ट्राईक प्राइसेस काय आहेत ते बघितलं आपण. याच्यानंतर प्रीमियमच्या प्राइसेस इथे बघा, प्रीमियमच्या प्राइसेस बघितल्या, व्हॉल्यूम बघितलं
आणि एवढाच डेटा तुमच्या कामाचा आहे. आता याच्यात अल्फा बीटा गॅमा पण अप्लाय करता येतं, पण मला वाटतं ते खूप डीप आहे आणि त्याची गरज नाही आपल्याला. ॲज ऑप्शन बाहेर आपल्याला काय फक्त डेटा बघा, यांचा व्हॉल्यूम बघायचा आहे आणि यांच्या प्रीमियमच्या प्राइसेस बघायच्या. आता इन द मनी, ऍट द मनी आणि आउट ऑफ द मनी माहिती आहे का तुम्हाला? काय एकदा एक्सप्लेन करू? जास्त वेळ नाही जाणार, फक्त सांगा. माहिती असेल तर नाही एक्सप्लेन करत, माहिती नसेल तर एकदा एक्सप्लेन करतो. सर एलटीपी काय काम करते सांगा ना. एलटीपी म्हणजे लेटेस्ट ट्रेडिंग प्राइस, म्हणजे ज्या प्रीमियमच्या प्राइसेस चालू आहेत. जसं की आता बघा 22,100चा कॉल किती आहे? 148 रुपये. हा विरुद्ध नाही, लेटेस्ट ट्रेडिंग प्राइसेस त्याच दाखवणार ना सर. ते फक्त काय मला काय बघायचंय की मला म्हणजे माझी इच्छा काय ॲज ऑप्शन बाहेर 148 रुपयाची प्राइस वरती जावी, पण या कॉल साईडला आता हे डेटा कोणाचा आहे? ऑप्शन सेलरचा. तर याला काय पाहिजे? हा 148 रुपयाची प्राइसेस झिरो झालेल्या पाहिजे. परत या 86 रुपयाची प्राइस पण झिरो झालेली त्याला बघायची. मला बघायचंय काय? 148 रुपयाची प्राइस वरती जाताना बघायची. समजलं? कारण की हा डेटा आहे ना, हा दोघांसाठी सेमच आहे प्रीमियम प्राइसेसचा. जसं की आता मी तुम्हाला जस्ट चार्ट दाखवला होता निफ्टी 50 मध्ये. हे बघा, एक स्ट्राईक प्राइस ऍड केली, ओके इथे असं. आता हा बघा, हा डेटा ऑप्शन सेलरला पण दिसतोय आणि मला पण दिसतोय हा चार्ट. पण मी इथे कशासाठी ट्रेड करतोय की हा चार्ट इथून वरती जावा याच्यासाठी मी ट्रेड करतोय. आणि ऑप्शन सेलर कशासाठी ट्रेड करतोय? हा चार्ट जेवढा खाली पडेल तेवढा त्याला प्रॉफिट होईल. हा चार्ट तो त्याच्यामुळे बघतोय. मग मला काय करायचंय? आता समजा एक उदाहरण देतो, तुम्हाला कळेल ते पुढे पुढे. फक्त एक तुम्हाला एक कन्फ्युजन दूर होण्यासाठी एक उदाहरण देतो. समजा मी 130 रुपयाला हा ऑप्शन सेल केलेला आहे. ओके, मार्केट खाली पडलंय. आता खाली पडल्यानंतर ऑप्शन सेलर कधी म्हणेल का की मी आज 130 रुपयापासून आता मला 50 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. म्हणजे समजा इथे 80 पॉईंटचे अप्रॉक्स आपण पकडूया, 80 पॉईंटच्या अप्रॉक्स याला प्रॉफिट झाला. मग आता ऑप्शन सेलरला जर 80 पॉईंटचा प्रॉफिट झाला, क्वांटिटी तर मल्टिप्लाय करा, ते वाटलं तर आपण नंतर करूया. तर एक लक्षात घ्या, 80 पॉईंटचा याला प्रॉफिट झालाय. मग तो ह्या 80 पॉईंट पूर्णपणे झिरो होण्याची वाट बघेल का? म्हणजे समजा मार्केट जर वरती गेलं तर तो पूर्णपणे लॉस देईल का? नाही. तो काय करेल? स्टॉप लॉस ट्रेल करेल. याचाच अर्थ की 130 रुपयापासून जेव्हा मार्केट 54 रुपयाला येईल, तो स्टॉप लॉस या स्विंग वरती ठेवेल. आणि हे सांगणार आहे बरं का पुढे हे स्टॉप लॉस ट्रेलिंग. फक्त लक्षात घ्या की तो आता काय करेल, जर प्रीमियम समजा 80 रुपयापर्यंत आला वरच्या साईडला चुकून, तर तो इथे एक्झिट करेल. म्हणजेच त्याला किती रुपयाचा प्रॉफिट होईल? कन्सिडर करा मग त्याला 40 पॉईंटचा प्रॉफिट झाला. तर याप्रमाणे ऍटलिस्ट त्याला काहीतरी प्रॉफिट शिल्लक राहिला. कशामुळे? त्याने फक्त स्टॉप लॉस ट्रेल केला याच्यामुळे. आता मला सांगा, समजा इथे एक कॅन्डलने क्लोजिंग दिली प्रीमियम मध्ये आणि मला समजलं की ते ऑप्शन सेलरचा स्टॉप लॉस हिट झालाय आणि मी जर इथे बाईंग केली, तर मग इथून एक सडन मोमेंटम किंवा सडन चार्ट मध्ये स्पाइक बघायला भेटेल का मला? तर 100%. कारण की इथं ऑप्शन सेलर एक्झिट करतोय आणि ऑप्शन सेलर एक्झिट झाला म्हणजेच बायर्सचं व्हॉल्यूम ऑटोमॅटिकली वाढतं आणि मार्केटमध्ये एक मोमेंटम बघायला भेटतो. म्हणजे सेम चार्ट बघा, सेम चार्ट ऑप्शन बायर पण बघतोय आणि ऑप्शन सेलर पण बघतोय. समजलं एकदा? सो तुम्हाला इन द मनी, ऍट द मनी, आउट. सर सेलर एक्झिट करतात कळणार कसं? म्हणजे कशामुळे एक्झिट करतात हे कळत नाही का? सर सेलर एक्झिट करतात हे आपल्याला नाही, कधी कुठल्या स्ट्राईक प्राइसला एक्झिट करतील हे आपल्याला कसं कळणार? कळतं ना सर. आता हे बघा, निफ्टी 50चा चार्ट माझ्यासमोर आहे. ओके, तुम्हाला हे ऍक्च्युअल खरं तर हे पुढे ऍडव्हान्स मध्ये कळून जाईल, पण तुम्हाला ठीक आहे मी एक्झाम्पल देतो तुम्हाला. आता सांगा मला या लेवलकडे बघून तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला माहिती आहे ऑप्शन सेलर कुठे बसलेला आहे? 22,000ला. का? कारण की ते मार्केट जेव्हा जेव्हा 22,000च्या खालती जाण्याचा प्रयत्न करत आहे ते इझिली चाललंय का? नाही. 22,000वर ऑप्शन सेलर्स बसलेले आहेत. मी तुम्हाला आताच डेटा दाखवला. आता बघा 22,000ला किती सेलर्स बसलेत बघा. हे बघा इथे 22,000 दिसतंय तुम्हाला आणि 22,000चा इथे आता चार्ट मध्ये बघा की 22,000च्या मार्केट कुठे चाललंय? वरती चाललंय. म्हणजे सेलर्सने काय केलेलं असेल? पुट सेल केलेला असेल. याचाच अर्थ की मार्केट खालच्या साईडला जाऊ नये, मार्केट 22,000च्या वरतीच राहील. तर पुट सेल केलाय म्हणजे तो सेक्शन मला कुठे बघावं लागणार? ऑप्शन चेन मध्ये या साईडला. आता इथे बघा किती लोकांनी 22,000चा पुट सेल केला ते बघूया आपण. ओके, दिसतंय तुम्हाला 35ला. आता एवढा डेटा म्हणजे एवढे सेलर्स या साईडला तर तुम्हाला कुठे दिसतात का? 35ला. या साईडला तर कुठे 35 लाख दिसत आहेत का? ह्याच्यापेक्षा जास्त
नाही, 35 लाख याच ठिकाणी जास्त आहेत. म्हणजे की 22,000ला डिफेक्ट करण्यासाठी, म्हणजे मार्केट याच्या खालती येऊ नये याच्यासाठी 35 लाख लोक इथे सेलिंग करून बसलेले आहेत. आता तुम्हीच सांगा मला, हे जे 35 लाख लोकांचा जर इथे स्टॉप लॉस हिट झाला, म्हणजे मार्केटने याच्या खालच्या साईडला एक ब्रेकडाऊन दिला, चांगली क्लोजिंग दिली, तर मग हे 35 लाख लोकांपैकी ऍटलिस्ट 90% लोक तरी एक्झिट करतील का? 100%. आणि इथून मला सांगा, जर हे 35 लाख लोकांतले काही लोक बाहेर निघाले 90%, तर ऑटोमॅटिकली मार्केटमध्ये शार्प सेलिंग बघायला भेटेल का आपल्याला? 100%. कळाला तुम्हाला डेटा सर? आणि दरवेळेस तुम्हाला आता ओआय बघायची गरज नाही, दरवेळेस तुम्हाला आता व्हॉल्यूम बघायची गरज नाही. तुम्हाला आता मी जे चार्ट ट्रेडिंग शिकवतो ना, त्याच्यातूनच समजलं पाहिजे. आता मी काय दररोज जाऊन व्हॉल्यूम चेक नाही करत, मला सरळ सरळ समजतं मार्केट एवढा डाऊन साईडला फॉल करत नाही. मार्केट आता इथे बघा कन्सोलिडेशन, आता हे बघा ते 35 लाख कसे जनरेट झाले ते पण सांगतो. आता हा जो झोन दिसतोय ना तुम्हाला, या झोन मध्ये मॅक्झिमम व्हॉल्यूम ऍड झालेला आहे. हे मला डायरेक्टली ते चार्ट बघून दिसतं, कारण की हे तुमच्या अनुभवानुसार तुम्हाला लक्षात येईल. आता मी जे तुम्हाला शिकवतोय ते मी फक्त तुम्हाला 70% परफेक्ट करू शकतो, आणि जो काही तुमचा 30% असेल तो तुमचा एकमेव एक्सपिरियन्स असेल. तुमच्या अनुभवावर तुम्हाला 30% मास्टर करायचं आहे. मग जेवढे तुम्ही चार्ट्स बघाल तेवढे तुम्हाला बायस आणि सेलर्सचा माइंडसेट कळेल. आणि याच्यामुळे मी जे आता काही होमवर्क्स देणार आहेत, तर त्याच्यामुळे ते होमवर्क्स फॉलो करा. स्वतः मार्केटमध्ये काही वेळ द्या, ऍज अ स्विंग ट्रेडर असेल किंवा ऍज अ इंट्राडे ट्रेडर असेल. ठीक आहे, एकदा आयटीएम एटीएम ओटीएम एक्सप्लेन करू, थोडासा टाइम जाईल पण ठीक आहे. एक्सप्लेन करू का उद्या घ्यायचा? इन द मनी, ऍट द मनी आणि आउट ऑफ द मनी. ओके, घेऊया आपण लगेच. आता एक बघा, नावातच अर्थ आहे काय, आयटीएम. लिहून घ्या वाटलं तर, तुम्हाला नोट्स भेटतील थोडक्यात, तरी पण एकदम स्वतःच्या शॉर्टकटमध्ये लिहू शकता. ओटीएम, आता याचे लॉंग फॉर्म सांगतो. आयटीएम म्हणजे इन द मनी, एटीएम म्हणजे ऍट द मनी, आणि ओटीएम म्हणजे आउट ऑफ द मनी. आता बघा नावातच अर्थ आहे इन द मनी, एटीएम म्हणजे ऍट द मनी, आणि ओटीएम म्हणजे आउट ऑफ द मनी. ठीक आहे, अर्थ लक्षात आला? इन, ऍट आणि आउट. जास्त कॉम्प्लिकेशन घ्यायची गरज नाही, सिंपल लक्षात ठेवा. इन म्हणजे प्राइसेस इन असतात, ऍट म्हणजे प्राइसेस त्या लेवलला असतात, आउट म्हणजे प्राइसेस त्याच्या लेवलच्या बाहेर असतात. आता एक्सप्लेन करतो. आता करंटली मार्केट कुठे चालू आहे? 22,143 रुपयाला. ओके, सो 22,143चा प्रीमियम मला भेटतो का? नाही. मला प्रीमियम कशाचा भेटेल? 22,143च्या आसपास बघा, 22,150 तरी भेटेल, 22,100 तरी भेटेल, किंवा 22,050 तरी भेटेल. मग समजा मी ते याच लेवलला ट्रेड करत आहे. कोणत्या लेवलला? जिथे की मार्केट सध्या ट्रेड करत आहे त्या 100 पॉईंटच्या रेंजमध्ये मी ट्रेड करणार आहे. तर मग या प्रीमियम्सला मी जर ट्रेड केलं ऑप्शन चेन मध्ये बघा, जर 22,100, 22,050 आणि 22,150 ला जर मी ट्रेड केलं, तर या व्हॉल्यूमच्या स्ट्राईक प्राइसेस काय होणार? सॉरी, या स्ट्राईक प्राइसेस काय होणार आहेत? ऍट द मनी ट्रेड करत आहे, याचा अर्थ हे झाला. नाव हे एवढ्यासाठीच, कारण तुमच्या लक्षात यावं की मार्केटमध्ये नेमकं काय ट्रेड करायचं तेच तुम्हाला शेवटी सांगतो. हे बघा, समजलं ऍट द मनी म्हणजे काय? जिथे सध्या मार्केट ट्रेड करत आहे त्याच लेवलला जर मी ट्रेड केलं तर मी ऍट द मनी मध्ये ट्रेड करत आहे. आता समजा मार्केट इथून 100 पॉईंट रॅली करून, माझी इच्छा आहे की मार्केट आता 22,400च्या वरती जावं, म्हणजे मार्केटला 22,400 पर्यंत यावं लागेल, आणि त्याच्यानंतर जर मार्केट वरती गेलं तर मग मला एक डिसेंट प्रॉफिट व्हायला लागते, किंवा इथून जरी मार्केट वरती आलं तर मला प्रॉफिट व्हायला लागेल, कमीत कमी कालावधीत प्रॉफिट व्हायचं. म्हणजे 22,400चा जर मी कॉल बाय केला तर, आणि खालच्या साईडला बघा एक आपण एक्झाम्पल घेऊया, खाली 22,800 कन्सिडर करा, आणि खालच्या साईडला 22,800 जर मी पुट बाय केला तर मी आउट ऑफ द मनी मध्ये ट्रेड करत आहे. कारण की का? मार्केट रेंजच्या बाहेर चाललं आहे. मार्केटला जर मला प्रॉफिट द्यायचं असेल तर मार्केटला इथून इथपर्यंत यावं लागेल आणि या रेंजच्या बाहेर जावं लागेल, मग मला एक चांगला प्रॉफिट होतो. त्याच्यामुळे याला आपण काय म्हणतो? ओटीएम म्हणजेच आउट ऑफ द मनी. आणि या साईडला आपण काय म्हणतो? मार्केटला जर मी पुट बाय केला आणि मला जर प्रॉफिट होणार असेल पुट मध्ये, तर मार्केटला इथपर्यंत खाली यावं लागेल, याच्या पण खालती जावं लागेल, मग मला पुट मध्ये प्रॉफिट होतं.
म्हणजेच मी काय करतोय, एका लेवलच्या म्हणजे मार्केट सध्या जिथे ट्रेड करत आहे, हे बघा मार्केट सध्या या ठिकाणी ट्रेड करत आहे, जर याच ठिकाणचा मी कॉल किंवा पुट बाय केला तर मी थोडक्यात ऍट द मनी मध्ये ट्रेड करत आहे. जर मार्केटच्या 200-300 दूर जाऊन मी तिथला कॉल बाय केला किंवा 200-300 पॉईंट दूर जाऊन मी जर तिथला पुट बाय केला तर याचा अर्थ मी रेंजच्या बाहेर जाऊन ट्रेड करतोय, म्हणजेच मी आउट ऑफ द मनी ट्रेड करतोय, म्हणजे रेंजच्या बाहेर जाऊन ट्रेड करतोय. ओके, आता बघूया आपण इन द मनी काय असतं. एवढं क्लिअर झालं? काय काय क्लिअर झालं? याच लेवलचा कॉल किंवा पुट बाय केला, हे बघा सी किंवा पी बाय केला याच लेवलचा, तर मी ऍट द मनी ट्रेड करत आहे. जर या लेवलच्या 200-300 पॉईंट वरती जाऊन जर मी एक कॉल बाय करत असेल तर या लेवलला मी आउट ऑफ द मनी मध्ये ट्रेड करत आहे. जर या लेवलच्या खालच्या साईडला जाऊन मी पुट बाय करत असेल तरी पण मी आउट ऑफ द मनी ट्रेड करत आहे, कारण की या रेंज मधून मार्केटला इथपर्यंत यावं लागेल, मग माझ्या झोन मध्ये मार्केट येईल. आता मला सांगा, ऍट द मनी बघितला, आउट ऑफ द मनी बघितला, आता इन द मनी काय असतं. समजा मी 22,300, ठीक आहे 22,300 कन्सिडर करूया. मी जर 22,300 चा कॉल बाय केला तर काय होत होतं, आउट ऑफ द मनी. जर मी समजा 22,300 चा पुट बाय केला, याचा अर्थ मार्केट पुटच्या ऑलरेडी खालती आहे, म्हणजे झोन मध्ये आहे. याचाच अर्थ मार्केट जरी या लेवलला राहिलं तरी पण मला लॉस होणार नाही किंवा आहे तिथे प्रॉफिट दाखवेल, किंवा या लेवलच्या जर अजून खाली आलं तर माझ्या पुटच्या प्राइसेस इथे ऑटोमॅटिकली वाढायला लागतात, म्हणजे मी इन द मनी ट्रेड करत आहे. आणि टाइम डिके काय असतो, 22,300 चा पुट जर बाय केला आणि मार्केट जर 22,300 च्या खालतीच राहिलं तरी ते टाइम डिके होण्याचं कारण नाही, कारण की तुम्ही इन द मनी मध्ये ट्रेड करताय. सेम मी जर खालच्या साईडचा कॉल बाय केला, इथं पुट बाय केला तर काय होत होतं, आउट ऑफ द मनी, म्हणजे मार्केटला खाली जायचं असेल तर या झोनच्या बाहेर जावं लागत होतं. मी जर कॉल बाय केला याचा अर्थ की मार्केट ऑलरेडी वरती आहे. समजा मी 21,800 चा कॉल बाय केला तर 21,800 चा मार्केट ऑलरेडी वरती आहे, त्याच्यामुळे मी मार्केटमध्ये इन द मनी ट्रेड करत आहे. ठीक आहे, समजलं? समजा 22,400 चा पुट बाय केला तर काय होईल, मार्केटमध्ये मी इन द मनी ट्रेड करत आहे. खालच्या लेवलचा कॉल बाय केला तर मार्केटमध्ये मी अगेन इन द मनी ट्रेड करत आहे, कारण की का, मार्केट ऑलरेडी या लेवलच्या वरती आहे, मार्केट ऑलरेडी या लेवलच्या खालती आहे. जर मला आउट ऑफ द मनी ट्रेड करायचं असेल तर मार्केटला या झोनच्या बाहेर यावं लागेल, मग मार्केट मला प्रॉफिट चांगल्या प्रकारे देऊ शकेल. म्हणजेच मी ओटीएम मध्ये ट्रेड करत आहे. जर मी कॉल बाय केला तर खालच्या साईडला जर मी पुट बाय केला तर काय होईल, अगेन मार्केटला या लेवलच्या बाहेर यावं लागेल, मग मला चांगला प्रॉफिट होईल, म्हणजे मी आउट ऑफ द मनी ट्रेड करत आहे. आणि याच लेवलला ट्रेड केलं तर मी ऍट द मनी मध्ये ट्रेड करत आहे. आता या तिघात डिफरन्स काय हे समजलं तुम्हाला, एकदा सांगा मला. ओके 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 सर, आता हे समजलं. आता याच्यामध्ये डिफरन्स काय ते सांगतो. आता समजा या लेवलला बघा, जर मी 22,400 चा कॉल बाय करत असेल, म्हणजे मार्केटला या लेवलच्या बाहेर येऊन वरती जावं लागेल, आणि जर मार्केट या लेवलच्या बाहेर नाही आलं तर जसं जसं एक्सपायरी जवळ येईल तस तसे मला लॉसेस व्हायला लागतील, म्हणजे की ते लॉसेस होण्याचे जास्त चान्सेस आहेत आउट ऑफ द मनी मध्ये. याचाच अर्थ मला याचे प्राइसेस कमी भेटतात. जसं की एक्झाम्पल लगेच आपण ऑप्शन चेन मध्ये बघूया. 22,400 चा जर मी कॉल आउट ऑफ द मनी आहे, आता इथे बघा आता इथे बघा 22,400 कुठे आहे, हे बघा 22,400 दिसते तुम्हाला. आता 22,400 चा जर कॉल बाय केला तर तुम्हाला किती रुपयात भेटत आहे, इथे बघा LTP दिसतोय, किती रुपयाला दिसतोय तो, फक्त आणि फक्त 28 रुपयाला. कारण की 22,400 चा जर कॉल बाय केला तर मार्केटला 22,000 सध्या 22,100-150 चालू आहे, तर त्या लेवल पासून 22,400 पर्यंत त्याला यावं लागेल, आणि मग त्याच्यानंतर त्याला प्रॉफिट होतील. आता सेम 22,400 जर मी पुट बाय केला तर तो सेम पुट मला किती रुपयात भेटतोय. आता जसं की आपण इथे बघितलं, हे बघा जसं की इथे बघितलं, जर मी पुट बाय केला तर सेम पुट किती रुपयात भेटतोय आता मला, कारण की इन द मनी आहे. इन द मनी मध्ये मी काय फायदा सांगितला, एकतर मार्केट याच लेवलला राहावं किंवा या लेवलच्या जरी खाली पडलं तरी मला मार्केट खाली पडतंय म्हणून पुट मध्ये माझ्या प्रीमियमच्या प्राइसेस वाढत राहतील.
बघा इथे बघा ऑप्शन चेन मध्ये, ठीक आहे. एक बघा इथं या लेवलला ट्रेड करताय म्हणजे तुम्ही ऍट द मनी ट्रेड करताय. या लेवल पासून दूर चाललाय म्हणजेच तुम्ही या लेवलचा आता समजा 22,400चा कॉल बाय करताय तर तुम्ही आउट ऑफ द मनी मध्ये तुम्हाला प्राइस किती भेटते 28 रुपये. अगेन समजा 22,700चा जर तुम्ही पुट बाय केला, कारण की मार्केटला सध्या 22,000ला चालू आहे, त्याला एवढं खाली यावं लागेल 400-500 पॉईंट आणि मग तो तुम्हाला प्रॉफिट देईल. मग त्याची प्राइस किती चालू आहे 11 रुपये. म्हणजे केवळ आणि केवळ तुमची इन्व्हेस्टमेंट किती होती, आता निफ्टी 50ची 75 क्वांटिटी आहे, सो आपण कन्सिडर करूया काय 100 क्वांटिटी, म्हणजे कॅल्क्युलेशन करायला सोपं आहे. म्हणजे इथं केवळ तुम्हाला 1100 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करायची, इथं केवळ तुम्हाला 2800 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करायची, म्हणजे तुम्हाला 1.75 क्वांटिटीचा लॉट भेटेल. पण ही इन्व्हेस्टमेंट करून काय फायदा आहे का, नाही. जर मार्केट समजा गुरुवारपर्यंत इथपर्यंत आलंच नाही तरी 28 रुपयाची किंमत काय होतील 0 रुपये. या 11 रुपयाची किंमत काय होईल 0 रुपये. आता ऍट द मनीच्या प्राइसेस चेक करा. सेम 22,100ची काय स्ट्राईक प्राइस चालू आहे 148 रुपये. याच्यापेक्षा ही प्राइस जास्त आहे. म्हणजे मला जर एक निफ्टी 50चा लॉट बाय करायचा असेल तर 14,800 रुपये मला इथे गुंतवणूक करावी लागेल. इथे मला जर एक निफ्टी 50चा लॉट बाय करायचा असेल तर मला इथे 8,500च्या आसपास गुंतवणूक करावी लागेल. मग हे काय आहे एटीएम, हे पण काय आहे सेम त्याच लेवलचा ऍट द मनी बाय करतोय, म्हणजे प्रीमियम बाय करतोय, म्हणजे मी ऍट द मनी ट्रेड करतोय. जर दूर जाऊन मी त्या लेवलचा कॉल बाय केला तर मी आउट ऑफ द मनी ट्रेड करतोय. जर आता बघा इन द मनी बघा, आता या 22,400च्या मार्केट ऑलरेडी खालती आहे. जर मी 22,400चा पुट, इथे बघा पुटचा सेक्शन आहे, जर मी 22,400चा पुट बाय केला म्हणजेच तो किती रुपयाला भेटतो मला 265, माझी इन्व्हेस्टमेंट किती होत आहे 26,500 रुपये, म्हणजेच मी आयटीएम मध्ये ट्रेड करत आहे. जर मार्केट ऑलरेडी 21,700च्या वरती आहे 22,100, मग या लेवलचा जर मी कॉल बाय केला, कारण की मार्केट ऑलरेडी वरती आहे आणि अजून वरती जावं अशी माझी इच्छा आहे, जर मी कॉल बाय केला तर मला इथे किती रुपये लागत आहेत एक प्रीमियम बाय करण्यासाठी 47,300 रुपये लागत आहेत. म्हणजेच हा काय झाला इन द मनी. आता एक गोष्ट आपण ऑब्झर्व करा, जिथे जिथे तुम्ही इन द मनी ट्रेड करताय तिथे तुम्हाला जास्त पैसे लागत आहेत, जिथे जिथे आउट ऑफ द मनी मध्ये ट्रेड करताय तिथे तुम्हाला कमी पैसे लागत आहेत. मग तुम्ही काय म्हणताल सर आम्हाला इथे कमी पैसे लागत आहेत मग आम्ही इथेच ट्रेड करतो. तर हे लॉजिकल आहे का, नाही. कारण की समजा या लेवलपर्यंत मार्केट आलंच नाही येणाऱ्या गुरुवारपर्यंत, किंवा तुम्ही ज्या एक्सपायरीचा प्रीमियम बाय केलाय तर काय होईल या प्रीमियमच्या प्राइसेस 0 रुपये होऊन जाईल. मग विनाकारण मला इथे 1100 रुपयाचा लॉस होईल आणि इथे 28 रुपयांचा लॉस होईल. मग मी ट्रेड काय केलं पाहिजे, जर मला सांगा मी 22,100चा कॉल बाय केला म्हणजेच 148 रुपयाचा कॉल बाय केला आणि मार्केट खूप चांगल्या प्रकारे माझ्या साईडला मोमेंटम केलं, म्हणजेच 22,100चा कॉल बाय केला आणि मार्केट आता वरच्या साईडला गेलं, तर हा 22,100 जेव्हा या लेवलला मार्केट होतं तेव्हा ऍट द मनी होता. आता मार्केट इथपर्यंत समजा 22,500 पर्यंत गेला आहे, म्हणजे ऑलरेडी 400 पॉईंट वरती आहे. मग आता ऍट द मनी लेवल कुठे झाली 22,500ला ऍट द मनी झाली आणि 22,000 काय झाला माझा इन द मनी झाला, कारण की ऑलरेडी मार्केटमध्ये मी कॉल घेतलेला आहे. मार्केट 400 पॉईंट माझ्या कॉलच्या वरती आहे आणि मार्केटमध्ये एक मला 400 पॉईंटचा एक लिव्हरेज आहे, म्हणजे 400 पॉईंट ऑलरेडी मी खालच्या प्रीमियम मध्ये बसलेलो आहे. म्हणजे सेम ऍट द मनी जेव्हा तुम्ही बाय करता आणि मार्केट जेव्हा वरती जातं किंवा खालती येतं पुटमध्ये, तर तुम्ही त्यामध्ये मग पुन्हा इन द मनी किंवा इन द मनी होता, त्याच्यामुळे प्रीमियमच्या प्राइसेस वाढतात आणि मग प्रॉफिट्स होतात. बरं हा टॉपिक तुम्हाला नसेल समजला तर याच्याकडे लक्ष देऊ नका, फक्त ट्रेड करताना ऍट द मनी मध्ये ट्रेड करायचं एवढं लक्षात घ्या. क्लिअर झालं. इन द मनी मध्ये कॅपिटल रिक्वायरमेंट जास्त आहे म्हणून आपण इन द मनी ट्रेड करणार नाही. आउट ऑफ द मनी मध्ये पैसे कमी लागतात पण रिस्क होण्याचे चान्सेस पण जास्त आहेत, त्याच्यामुळे आपण आउट ऑफ द मनी पण ट्रेड करणार नाही. राहिला एकच तो म्हणजे ऍट द मनी, मग आपण ऍट द मनी मध्येच ट्रेड करणार. एक्झॅक्टली जेव्हा तुम्ही एखादा स्टॉक पण बघता, मी तुम्हाला स्टॉकचं पण एक्झाम्पल फास्ट घेतो. ओके, ते एबीसी कॅपिटल एक स्टॉक आहे. आता या स्टॉक ठीक आहे, दुसरा घेऊया आपण, हे प्राइसेस खूपच कमी आहे. ठीक आहे, टाटा टीसीएस घेऊया. ओके आता बघा टीसीएस मध्ये तुम्हाला समजतंय या लेवलला काय आहे प्राइसेस 64 रुपये आणि 87 रुपये, म्हणजे ऍट द मनी लेवल ट्रेडर्स आहे. जर मी या वरती गेलो, खालती आलो 31 हजारापर्यंत आलो, तर आता किती प्रीमियमच्या प्राइसेस आहेत 3 रुपये, आणि या साईडला जर ट्रेड केलं तर इन द मनी ट्रेड करतोय 423 रुपये. जर मार्केटच्या मी वरती गेलो जसं की 39 हजारापर्यंत 3,900 पर्यंत,
तर या ठिकाणी इन द मनीचे प्राइसेस काय 378 रुपये आणि या साईडला फक्त आउट ऑफ द मनी मध्ये 4 रुपये. मला सांगा, एक तर माहिती आहे आपल्याला, मी सांगितलं तुम्हाला पिवळा सेक्शन इथे येत आहे म्हणजे ह्या प्राइसेस ऍट द मनी आहे. ऍट द मनी प्राइसेसच्या किमती कशा आहेत? स्टँडर्ड किमती आहेत. मग मी या साईडला जर ट्रेड केलं आणि जर समजा एक्सपायरी पर्यंत हे प्रीमियम मूव्ह नाही झाला तर इथे काय होईल? 0 रुपये होतील, माझा लॉस होईल. इथे पण समजा इन द मनी ट्रेड केलं तर कॅपिटल रिक्वायरमेंट खूप जास्त आहे आणि मी एवढी देऊ शकत नाही, त्याच्यामुळे मी काय ट्रेड करणार? ऍट द मनी ट्रेड करणार. त्याच्यामुळे लक्षात घ्या, कुठलाही स्टॉक ट्रेड करताना आणि इंडेक्स ट्रेड करताना त्या गोष्टीची एक्सपायरी चेक करायची आणि एक्सपायरी सोबतच सॉरी इथे नाही एक्सपायरी आय थिंक ओके, तुम्हाला चार्ट मध्ये एक्सपायरी दिसून जाईल. सो इथे बघत चला चार्ट मध्ये एक्सपायरी. सो इथे चार्ट मध्ये एक्सपायरी बघत चला. इथे तुम्हाला त्या गोष्टीचं ऍट द मनी ट्रेड करणं हे लक्षात ठेवा. म्हणजे आता हे बघा, मला डायरेक्टली तुम्हाला सांगता आलं असतं की ऍट द मनी ट्रेड करा, पण मी तुम्हाला सांगतोय आउट ऑफ द मनी मध्ये लॉसेस काय आणि इन द मनी मध्ये लॉसेस काय. आता मला सांगा, मला एक खूप चांगल्या प्रकारे एक कन्फर्मेशन माहिती आहे. थोडासा क्लास लेंथी व्हायला आहे पण एक शॉर्टकट मध्ये मी हे करतो. समजा इथे 22,500 आपण एक्झाम्पल डायरेक्टली घेऊया. समजा एखाद्या स्टॉक मध्ये चांगली न्यूज आहे किंवा कन्सिडर करा जे आता इंडियन टॅरिफ चालू आहे ज्याच्यामुळे मार्केट क्रॅश होत आहे. सो ट्रम्पने इंडियन टॅरिफचे रेट कमी केले अगेन. तर समजा मला गुड न्यूज आहे की मार्केट 22,500च्या वरती जाऊ शकतो. आता 22,500चा प्रीमियम काय चालू आहे इथे चेक करा. आणि ज्यांनी ॲपस्टॉक्स अकाउंट काढले ना, सिम्पली तुम्ही डायरेक्टली तुम्हाला एक सेक्शन आहे ऑप्शनचे, तुम्ही डायरेक्टली तिथे पण बघू शकता बरं का. आता इथे बघा 22,500चा प्रीमियम काय चालू आहे कॉल साईडचा 15 रुपये. म्हणजे मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट किती होणार आहे माझी? फक्त 1,500 रुपये. मला आता गॅरंटीड आहे, काय गॅरंटीड आहे? मार्केट 22,500च्या वरती जाऊ शकतो. मग हा जो 15 रुपयाचा प्रीमियम आहे तो डायरेक्टली 100 रुपये 200 रुपयेपर्यंत पण जाऊ शकतो. पण माझ्याकडे एक कन्फर्म न्यूज पाहिजे तरच मग मला इथे प्रॉफिट होतात. जर माझ्याकडे कन्फर्म न्यूज नसेल, मी जर प्रॉपर एंट्री घेत नसेल तर मग हे 15 रुपये 0 रुपये होतात आणि विनाकारण मला इथे 1,500 रुपयांचा लॉस होतो पर लॉट मागे. समजतंय? आउट ऑफ द मनी मध्ये पण ट्रेड करणं खूप गरजेचं असतं, पण कधी? जेव्हा तुम्हाला कन्फर्म माहिती आहे की मार्केट या ठिकाणी पडू शकतं. आता एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. सो मी मागे ज्यांनी माझं अनालिसिस बघत असते या ठिकाणी मी सांगित होतो की मार्केट 22,500 जर एकदा लेवल ब्रेकडाऊन झाली तर मार्केटमध्ये खालच्या साईडला एक शार्प फॉल भेटू शकतो. मी त्याचं अनालिसिस केलं होतं. मला माहित होतं मार्केट 22,000 पर्यंत येणार, तर मी सिंपल काय करणार 22,000चा कॉल बाय करणार, सॉरी पुट बाय करणार. कारण आता इथे डेट बघूया आपण, किती डेट आहे 27 फेब्रुवारी 3:20 झालेले आहे. सो आता 22,000चा आपण पुट चेक करूया. हे बघा 27 फेब्रुवारी 3:20 होते. 3:20 किती रुपये प्राइस दिसते बघा इकडे राईट साईडला. हे बघा इथे किती रुपये प्राइस दिसते? 15 रुपये दिसते प्राइस तुम्हाला. आता 15 रुपयाची प्राइस मार्केट खूप लवकर कंटिन्युअसली 1-2 दिवसात मार्केट तेवढा हे झालं. सो 15 रुपयाची प्राइस किती ग्रो झाली? 90 रुपयेपर्यंत गेली, म्हणजे खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ झाली. पण त्याच्यासाठी मला माहिती पाहिजे की माझ्याकडे निफ्टी 50 डाऊन साईडला 400-500 पॉईंट मूव्ह करणार आहे, तरच मग मला इथे प्रॉफिट्स होतात. लक्षात आलं तुम्हाला? आणि आता हे बघितलं निफ्टी 50चं किती पॉईंट मूव्ह झाले. आता पर्सेंटेज वाईज कॅल्क्युलेट करूया. सो तुम्हाला ऍट द मनी आणि इन द मनी आउट ऑफ द मनीतला फरक कळेल. सो पर्सेंटेज वाईज किती झाले एकदम हाय बघूया आपण. 353% पर्सेंटेज वाढले. इथे बघा 353%. आता जर समजा तुम्ही या ठिकाणी निफ्टी 50ला ऍट द मनी ट्रेड केलं असतं, म्हणजेच 22,500चा पुट बाय केला असता, तर इथे 22,500 करतो. सो आपण पुट बाय केला 22,500चा. ठीक आहे, इथे बघा 27 तारीख 3:25 आणि याच्या प्राइसेस चेक करा किती पर्सेंटेजने मूव्ह झाल्या. 164 फक्त. आणि तिकडे किती झालं होतं? 300% मूव्ह झालं. म्हणजे हा ओटीएमचा फायदा आहे, पण त्याच्यासाठी गरजेचं आहे की मार्केटने ओटीएम मध्ये, म्हणजे तुम्ही घेतलेल्या ओटीएम मध्ये तिथपर्यंत मार्केट कन्फर्म आलंच पाहिजे. नाही आलं तर लॉसेस होतात. क्लिअर झालं? एकदा हँड रेस करा. मी जे सांगितलं ते क्लिअर झालं?
ओके, याच्या व्यतिरिक्त कोणाला काय अडचण? सर हॅलो. हा बोला. सर एखाद्या वेळी जर आमचं क्लास जर चुकला तर एखादं रेकॉर्डिंग मिळेल का सर? म्हणजे इमर्जन्सी मध्ये काय झालं आम्ही पुढे गेलो असेल तर. हो सर, रेकॉर्डिंग सगळ्या सेशनची होणार आहे, पण ट्राय करा लाईव्ह अटेंड करण्याचा. एखाद्या वेळेस ठीक आहे नाही अटेंड करू शकला तर काही प्रॉब्लेम नाही, पण लाईव्ह अटेंड करायला लागलात ना तर विनाकारण तुम्हाला एक तास एक्स्ट्रा द्यायची वेळ पडणार नाही, आणि सो तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्हाला डायरेक्टली इथं विचारता येतील. कारण की हे बघा, मला जर रेकॉर्डिंग द्यायचीच असते तर मी लेक्चर रेकॉर्ड करून तुम्हाला डायरेक्ट सेंड करू शकलो असतो, पण मला असं वाटतं की काय म्हणताय गौरव सर? हॅलो, माझा आवाज येतोय का सर? हो येतोय, बोला. हॅलो. हो सर बोला. सर म्हटलं जर कधी आपण एक पॉइंट वर जर कधी निफ्टीचा स्टॉक उडवला, एक लॉट घ्यायच्या जागेवर जर कधी आपण 10 लॉट घेतले तर चालेल का? नाही ना चाललं. एक लॉट घ्यायचं आणि 10 लॉट घेतले तर म्हणजे समजलं नाही मला. समजा आपण एक लॉट घेतो आणि 10 पॉइंट वर उडवतो, बरोबर? ओके, म्हणजे स्कॅल्पिंग करायची. 75 स्कॅल्पिंग म्हणजे जर कधी आपण 10 लॉट घेतले आणि एकच पॉइंट वर उडवले, बरं आपल्याला 750 रुपये भेटतील. ओके ओके, याच्यावर मी ठीक आहे, मी चालू शकत नाही चालू शकत आता, कारण की हे बघा आपण रिस्क रिवॉर्ड रेशिओ आता इथे बघा, मी याच्यासाठी तर एक स्पेशल आणि करू नका सर, बिलकुल जोपर्यंत हा कोर्स होतोय ना तोपर्यंत असं काही ट्राय करू नका. कारण की इथे जर तुम्ही चेक केलं ना, एक शीट आहे, दाखवतो. हे बघा इथं तो त्याच्यावर स्पेशल पॉइंट आहे आपला रिस्क रिवॉर्ड रेशिओ. कारण की एक एक्झाम्पल, आता तुम्ही म्हणताय म्हणून एक एक्झाम्पल देतो. तुम्ही म्हणताय की मी 75 क्वांटिटी घेतली आणि जर मी 10 पॉईंटचा प्रॉफिट केला तर मला 750 रुपये प्रॉफिट होतोय. मग मी त्याच्यापेक्षा काय करतो की मी 750 क्वांटिटी घेतो आणि एकच पॉईंट अचीव्ह करतो, म्हणजे मला प्रॉफिट होईल. बरं, मग आता कन्सिडर करा तुम्ही 750 क्वांटिटी घेतली, ठीक आहे, आणि 750 क्वांटिटी घेतल्या लगेच मार्केट खाली पडायला लागलं आणि तुम्हाला 5 पॉईंटचा लॉस दाखवला, किंवा ठीक आहे 10 पॉईंट मार्केट खाली आलं, कारण की मार्केट लगेच तुम्ही एंट्री घेतल्या वरती जाणार हे तर देवालाच माहिती आहे, हे आपल्याला माहित नाही. आणि असं कधीच होत नाही की मार्केटमध्ये एंट्री घेतल्या लगेच वरती जाणार. आणि एक पॉईंट म्हणजे काय जास्त नाही, त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असं की एक पॉईंट मी अचीव्ह करतो, पण समजा तुम्ही एक पॉईंट करत अशा 10 ट्रेड्स तुम्ही प्रॉफिटेबल झालात, म्हणजे तुम्हाला किती रुपये भेटले? 7,500 रुपये तुमच्या पोर्टफोलिओ जमा झालेला आहे. पण एक ट्रेड अशी झाली ज्याच्यात तुम्ही एंट्री घेतल्या मार्केट 10 पॉईंटने डाऊन आलं, मग तुम्ही 10 ट्रेड मध्ये जे हे केलंय कमवलंय ते एका ट्रेड मध्ये तुम्ही लॉस देता. कारण की प्रोबॅबिलिटी बघा, काही प्रोबॅबिलिटी 10 ट्रेड पैकी एक तरी ट्रेड तुम्ही एंट्री घेतल्या 10 पॉईंट खाली येऊ शकते 100%. कारण की इथे बघा, मी आजचं एक ट्रेडिंग ठीक आहे, मी आज एक ट्रेडिंग सेशनचं तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. जसं की मी स्वतः आज या कॅन्डलवरती एंट्री घेतली होती, कारण की मला माहिती होतं 22,000 वर 100% मार्केट सपोर्ट घेईल. पण या कॅन्डलवर एंट्री घेतल्या लगेच रेड कॅन्डल तयार झाली. बरोबर, याचा अर्थ मी जर तुमच्यासारखं केलं असतं तर माझा स्टॉप लॉस इथेच संपला असता. म्हणजे मी 7,500 रुपये 10 ट्रेड्स करून कमवतोय आणि एका ट्रेड मध्ये 10 पॉईंट लॉस देऊन लॉस करतोय, याला अर्थ नाही ना. मग असं लॉंग टर्म मध्ये आपण ट्रेडर नाही बनत. तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये प्रॉफिट दिसतील, पण लॉंग टर्म मध्ये त्याच्यामुळे हे करू नका. आणि एक आठवडा थांबा, आज 9-10 दिवस क्लास चालेल आपला, एकदा सगळा क्लास अटेंड करून घ्या, मग तुम्ही ट्रेड करायला स्टार्ट करू शकता. तोपर्यंत बघा, वाटलं तर छोट्या क्वांटिटीने ट्रेड करा जे मी सांगतोय त्याच्याबद्दल, पण अग्रेसिव्ह होऊ नका सध्या तरी. ठीक आहे, सगळ्यांचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाले. रेकॉर्डिंग भेटून जाईल, काही प्रॉब्लेम नाही. फक्त जमलंच तर लाईव्ह अटेंड करा, त्याचा फायदा चांगलाच आहे. सो असे तुम्हाला अडचण विचारायला येतील. ओके, प्रमोद सर, हर्षवर्धन सर, सगळं क्लिअर आहे? काय अडचण असेल तर विचारा. ओके सर. सेशन पण एका स्लॉट साईज असेल ना नेहमी? काय म्हणताय सर? नेहमी एकच स्लॉट साईज असेल ना, नाही तर मग ते कन्फ्युजन होतं आणि आपल्याला कळत नाही प्रॉफिट किती लॉस किती असं. म्हणजे एकच लॉट साईज आहे आणि प्रॉफिट झाला लॉस झाला कळत नाही. त्यावेळेस कळतं ना, समजा लॉट साईज बदल करत झाले, एक दिवस एक घेतली, एक दिवस 10 घेतली लॉट साईज, त्याने मग
प्रॉफिट कधी होतं लॉस किती होतं आज कळत नाही ना. लॉट साईज एकच ठेवा ना टाइमची. हा हा राईट, म्हणजे तुम्ही सजेशन देताय का? ओके. हा, लॉट साईज सध्या तरी एकच ठेवा. एकच म्हणजे की सध्या तुम्ही ज्या लॉट साईज मध्ये ट्रेड करताय तेच करा. आणि मी सांगेल तुम्हाला ऍक्च्युअल लॉट साईज किती वापरायची, स्टॉप लॉसेस कसे द्यायचे, जर प्रॉफिट्स मध्ये पोझिशन्स आल्या तर त्याची ट्रेलिंग कशी करायची, हे खूप डीप मध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे चिंता नका करू. आपण फीस ऍक्च्युअली घेतली एवढ्यासाठीच, कारण की तुम्ही बोललं पाहिजे. कारण की फ्री क्लासमध्ये एवढं बोलत नव्हतं कोणीच. तुम्ही बोलले पाहिजे याच्यासाठी आपण क्लासेस घेतले. तरी पण आज 2-3 जण जॉईन नाही झाले, त्यांना रेकॉर्डिंग भेटेल. पण जमल तर तुम्ही लाईव्ह अटेंड करत चला. सो एक आपलं डिसिप्लिन. आता थोडासा वेळ जास्त गेला, 9:20 झाले. ऍक्च्युअली 9 वाजेपर्यंत संपवत जाईल मी क्लास. पण क्लिअर झाला सेशन, ते इम्पॉर्टंट आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? चालेल. क्लिअर. ओके ओके चालेल. हा, जे मी नोट्स सेंड करेल उद्या, जमलंच तर तुम्ही आज नोट्स हँड रायटिंग स्वतःच्या करत चला. एक स्वतःच एक सेपरेट नोटबुक बनवा. मार्केटमध्ये आता हळूहळू एक्सरसाइजेस येतील, त्या आपण बनवायला शिका. ओके, आजचा क्लास इथे सेंड करायचा. चालेल. गुड नाईट, धन्यवाद, शुभरात्री. लिव्ह करू शकता. ओके. धन्यवाद.